तर आपण साधारण सर्वांना 7:30ची वेळ दिलेली आणि त्याप्रमाणे आपल्याबरोबर आपले आजचे वक्ते मोहनराव पण ऑनलाईन जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं औपचारिक स्वागत नंतर करणार आहे. पण तुमचा मोहनराव अँगल आहे, व्यवस्थित दिसताय तुम्ही व्यवस्थित. हा एकदा ठीक. बोलून बोलून बघा, आवाज ऐकू येतो का चेक करू आपण. नमस्कार सचिन बेरे. सुस्वागतम. हा, येतोय येतोय सर, येतोय. हो येतोय सर आवाज? हो, येतोय 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 मॅडम. हं. तर प्रार्थना करूया आपण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सर आवाज येतोय? समप्रभ. हो, येतोय मॅडम, येतोय येतोय. हॅलो, राऊत मॅडम. मला हॅलो. येतं का बघायला पाहिजे. हा, त्यांनाच आवाज येत नाहीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नवग्रह तसेच आपल्या वास्तुशास्त्राच्या 18 प्रवर्तक ऋषी, तसेच ज्योतिषशास्त्राचे सर्व प्रवर्तक ऋषी आणि या शास्त्राचे सिद्ध लेखक, या सगळ्यांना आपण नमन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. वास्तू हार्मनी ही ज्योतिष प्रबोधिनी या नावाने संस्था कार्यरत आहे 2000 सालापासून. आणि त्याच माध्यमातून ज्योतिषशास्त्री ही परीक्षा आपल्याकडे घेतली जाते. आता या परीक्षा एवढ्या घेतल्या जात नाहीत, पण पूर्वी त्या निमित्तानं आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचं सोलापूर येथे एक अधिवेशन झालेलं मोहनराव यांच्या अध्यक्षतेखाली 2002 सालामध्ये. बरोबर आहे ना मोहनराव? का दोन हजार नाही, एक थोडं मध्ये झालं? अलीकडे आहे थोडं. 2000 ला आहे. 2000ला झालेलं आहे. हम्म. त्यानिमित्तानं माझी आणि मोहनरावांची खूप चांगली मैत्री झाली आणि मग आमचं कराड सोलापूर येणं जाणं सुरू झालं. आणि आता कुठल्याही विषयातल्या शंका आणि त्याचं व्यावहारिक समाधान हे आम्हाला मोहनरावच देऊ शकतात, असा आमचा पक्का विश्वास आहे. या विश्वासानं मी, पाठक सर आणि आमच्या क्षेत्रातली लोक, आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. त्यात पाठक सर आम्हाला पुढे गेले जरा आमच्या. तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही स्मरण व्यक्त करतो त्यांचं. आणि मोहनरावांचा दाते पंचांग हा एक विषय जरी असला तरी धर्मशास्त्राबाबतीत व्यावहारिक काही जे तोडगे म्हणू आपण, किंवा धर्माला मान्य किंवा अमान्य ह्या गोष्टीपेक्षा त्यांचा जो विचार आहेत की धर्म टिकवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग आपल्याला त्याच्यामध्ये काही रूढी परंपरांमध्ये काही बदल करता येतील का, असा त्यांचा जो अप्रोच आहे. तर तो वास्तू हार्मनी ह्या आमच्या संस्थेला पहिल्यापासूनच अपेक्षित आहे आणि तो त्यांच्याप्रमाणे तो ते विचार करतात. दाते पंचांग हे आमचे आजोबा वापरायचे. आणि साधारण मला वाटते आज आपण जर बघितलं तर दाते पंचांगाच्या ज्या जुन्या प्रती आहेत, म्हणजे अगदी छोटी साईज जी असती, ती आजोबांची माझ्याकडे आहे. पंचवार्षिक पंचांग बाजारामध्ये आहे, पण एकदम छोटी, म्हणजे ह्या एनवलप सारखी अशी एक छोटी साईज पूर्वी यायची. बरोबर आहे ना मोहनराव? एक छोटी साईज. बरोबर हा. बरोबर. तर ती आजोबांची आमच्या अजून आहे. आ, आज आपण जो विषय मुद्दाम निवडलेला आहे तो एक ज्योतिषाची बॅचेस तर चालूच असतात, ज्योतिष विद्यार्थी आहेत आपल्याकडं. पण त्याहीपेक्षा सण सणावळी आली की आपल्याला मनामध्ये अनेक शंका असतात. धार्मिक शंका, पंचांगाविषयी शंका, आणि या शंका निरसन करण्यासाठी आपण आज मोहनरावांना बोलवलेलं आहे. वास्तू हार्मनी ही संस्था ज्योतिष आणि वास्तुशास्त्र, न्युमरॉलॉजी, टॅरो कार्ड, हे आयफास नावाची जी संस्था आहे दिल्लीची, यांची अधिकृत सेंटर आहे आणि त्यांचे सर्व कोर्सेस रन करते. वास्तुशास्त्रामध्ये आपण अनेक विद्यार्थी तयार केले आणि सर्व दिशांचे बंगले कसे बांधायचे, वास्तुशास्त्र हे घर निर्मितीचं शास्त्र आहे, ह्याच्यावर आपण अधिक भर देतो. त्यामुळं घराचं प्लॅनिंग कसं करायचं, डिझायनिंग कसं करायचं, आणि आज आपले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये याविषयी काम करतात, स्वतःची ऑफिस आहेत त्यांची. आणि मला विशेष आनंद होतो सांगायला
की गेल्या 25 वर्षामध्ये 1000पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याकडे शिकले. कोणी ज्योतिषशास्त्र शिकलं, कोणी वास्तुशास्त्र शिकलंय, कोणी शिवसौरोदय, कोणी डाउजिंग, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपली संस्था कनेक्ट असते. आज आपण इथं जेव्हा एकत्र येताना हा एक विचार केलेला की आपल्या सर्वांना एकसंघ ठेवणारं असं काय असेल तर ते पंचांग आहे. म्हणजे बाकी आपल्याकडं काही चाली रूढीवर मतभेद जरी असले तरी दाते पंचांग हे महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये म्हणू आपण, ज्यांना मराठी होते ते सर्वजण वाचतायत. 4.5 लाख प्रती मला वाटते, मोहनराव बरोबर आहे ना? हा, 4.5 लाख, त्याच्या 4.5 आसपास लाखापेक्षा आहेत. हं. त्याच्या आसपास प्रति हं. लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि या माध्यमातून आपण ज्योतिषशास्त्रामुळं आणि पंचांगामुळे एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्यामुळं आपल्याला एक आज चांगले वक्ते या निमित्तानं भेटलेत की ज्या सर्व विषयांवर चर्चा करणार आहेत. आता हा मोहनरावांना मला बोलवावं का वाटलं, तर त्याच्या मागची काही कारणं तुम्हाला मी सांगतो. की परवाच माझे एका विद्यार्थी आहेत, आमचे वास्तूचे आर्किटेक्ट आहेत, विवेक पत्की म्हणून, त्यांच्याशी बोलणं झालं. आणि ते मला म्हणाले की सर, मी यवतला नक्षत्राचं उद्यान तयार करतोय आणि मला तुम्ही काही नक्षत्रांची माहिती असलेलं पुस्तकाची नावं सांगा. मी म्हटलं तुम्ही कुठली आधी फॉलो करताय? तर त्यांनी मला काही नावं सांगितली, पण त्यात दाते पंचांगाने छापलेलं नक्षत्र आराध्य वृक्ष हे पुस्तक नव्हतं. तर मी त्यांना म्हटलं, अरे आपल्या नक्षत्र आराध्य वृक्ष खूप छान छोटी पुस्तक आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये आराध्य वृक्ष आहेत, क्षेमकरी वृक्ष आहेत, कल्याणकारी वृक्ष आहेत, नक्षत्रांची वैज्ञानिक नावं आहेत, त्या झाडांची म्हणजे बॉटॅनिकल नेम दिलेली आहेत. तर ते तुम्ही का फॉलो करत नाही? तर आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपण हे या पूर्वी संमेलनाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र भेटायचो, पण आता कोरोनापासून असं आहे की अनेक लोकांनी संमेलनांकडे पाठ फिरवली आणि संमेलनाचं स्वरूप पण बदलत गेलं. गेट टुगेदर सारखी ती संमेलनं व्हायला लागली. त्यामुळे आता एक गरज आहे की आपल्याला चांगल्या वक्त्यांना आपण असं ऑनलाईन बोलवू शकतो. आणि मी फोन केला मोहनरावना, ते तयार झाले. तर सर्व विद्यार्थ्यांना मला सांगायला आवडेल की आज आपण ठराविक विषयांवर चर्चा करणार आहोत. परंतु संपूर्ण जर तुम्हाला धर्मशास्त्रीय शंकांविषयी किंवा त्याच्या डिटेल रिलेटेड जर काही अभ्यास करायचा असेल तर दाते पंचांगाचं धर्मशास्त्रीय निर्णय भाग 1 आणि 2 हे पुस्तक पण अवेलेबल आहे. ते तुम्हाला मोहनराव ऑफिसचा नंबर त्यांचा देतील, कुठून मागवायचं, काय मागवायचं ते सांगतील. आणि रूढी समज गैरसमज हे पण एक धर्मशास्त्रीय शंकांविषयी पुस्तक आहे. आज जेवढा आपल्याला वेळ उपलब्ध आहे त्या वेळामध्ये आपण बरंच काय काय कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि आत्ताच एक छापलेलं काही विद्वानांनी एकत्र येऊन काल सुसंगत आचार धर्म हे सुद्धा पुस्तक धर्मशास्त्राशी निगडीत आहे. ते पण तुम्ही सर्वजण अभ्यास करू शकता. बहुविध गोत्रावळी हे गोत्रांशी संबंधित पुस्तक आहे. तुमचं आडनाव आणि तुमचं गोत्र त्या पुस्तकात, पूर्वी दाते पंचांगामध्ये आडनाव आणि गोत्र यायची, कालांतरानं खूप मॅटर त्याचा वाढायला लागल्यामुळं काही बदल झाले. आरोग्य स्तोत्रे नावाचं पुस्तक सुद्धा दाते पंचांगातर्फे येतं. आणि आम्ही ज्याच्यावर ज्योतिष शिकलो ते लग्न साधन नावाचे पुस्तक आहे, ज्याच्यावर लग्न साधन करता येतं. पंचवार्षीय पंचांग आहेत. असं भरपूर लिटरेचर म्हणा किंवा एक आपण ज्योतिषशास्त्राशी जर संबंधित असाल तर अशी काही पुस्तिका आणि पुस्तकं आज दाते पंचांगाने छापलेली आहेत. त्याच्याविषयी आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचं असेल तर ते पण मोहनराव सांगतील. तर मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मोहनरावांचं स्वागत करतो या ऑनलाईन मीटमध्ये. आणि आमच्या या कोर्सच्या ज्या विद्यार्थिनी आहेत, उन्नती राऊत मॅडम, या आपल्याला महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर एक बोर्डी म्हणून गाव आहे, तिथून जॉईन झालेले आहेत. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मोहनरावांची परिचय करून द्यावा. उन्नती राऊत मॅडम, तुम्हाला ऐकू येते? मगाशी तुम्हाला ऐकू येत नव्हतं. हो हो हो. हो सर, येत आहे आता. तर माझा आवाज शतकोत्तर, येतोय? हा येतोय येतोय, शतकोत्तर सर, एकशे आवाज दहा येतोय? हॅलो. सर, आवाज येतोय का? हॅलो, येतोय का आवाज? नाही येत म्हणजे येतोय. तुम्हाला? नाही, तुम्हाला आवाज आमचा येत नाही याचा अर्थ मी बोलतोय पण. नाही, मॅडमचा आवाज येतोय पण. हो, तुमचा मॅडम, आवाज येतोय सर. हा मग मध्येच येतोय ना कट आम्हाला होतोय. पण तुमचं. नाही, मग तुम्हाला रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुम्ही परिचय करून द्या मॅडम. दाते पंचांग हे आपण स्क्रीनवर पाहतोय आणि मी आता पिन 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 केलेलं आहे ह्याना, मोहनरावना आपल्याला ते स्क्रीनवर दिसतात.
बोला तुम्ही. 110 वर्षाच्या जे पंचांग आहे त्याचा नुकताच कार्यक्रम पुणे येथे पार पडला. आणि या कार्यक्रमामध्ये दाते पंचांगाशी संबंधित सर्व जे त्यांचे रिलेटेड लोक आहेत त्यांची आमची एक गेट टुगेदर झालं मागच्याच काही महिन्यापूर्वी. मॅडम तुम्ही सुरू करा, तुम्हाला ऐकू येतंय का? नाही, रेंजचा प्रॉब्लेम दिसतो त्यांना, कारण त्या सचिनजी, मला वाटतं बऱ्यापैकी परिचय झालेला आहे. तरी पण मी एक अनौपचारिक परिचय तुमचा करून देतो. मॅडम तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. तर आपल्याबरोबर मोहनराव जॉईन झालेले आहेत. आता येतोय का सर? हा, येतोय येतोय, बोला. धन्यवाद सर. नववर्षाच्या दिवशी आपण नेहमीच दाते पंचांगाचे चैत्र प्रतिपदेला गणेश पूजन करतो. संवत्सर आरंभ करून त्याला शुभ मानून प्रार्थना करतो की आपलं हे वर्ष छान जावं म्हणून. त्या दाते पंचांगाचे आज करते मोहनराव दाते हे तिसऱ्या पिढीतील सर्वांचे व्रतवैकल्य वर्षभर जे आपण साजरे करतो त्याचे ऍस्ट्रॉनॉमिकल एफेमेरिसद्वारे शुभ मुहूर्तांच्या रूपात देऊन आपलं जीवन अगम्य आणि अनाकलनीय प्रारब्धाला या जन्मात शाश्वत शास्त्राच्या सहाय्याने शुभ मुहूर्त व उपासनेची जोड लाभली आहे. अशा या गुरुतुल्य महर्षी श्री मोहनराव दाते यांची मी थोडक्यात परिचय करून देते. यांचे महाविद्यालयीन शिक्षण BA पर्यंत झाले. त्यांच्या आधी लक्ष्मण शास्त्री दाते त्यांच्या पणजोबांचे पूर्वज हे नेवरे गणपतीपुळ्यावरून 16व्या शतकात सोलापुरात स्थायिक झाले. इसवी सन 1977 पासून पंचांग कार्यास सुरुवात केली. वडील धुंडीराज शास्त्री दाते आणि चुलते श्रीधरपंत दांते यांचे जवळ धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित इत्यादी विषयाचे अध्ययन केले. वडिलांच्या पश्चात त्यांना रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय बहुतेक काहीतरी. होय. ते अशा एरियामध्ये राहतात की तिथं जरा रेंजचा पण इश्यू आहे. पालघर वगैरे जो जिल्हा आहे आपला, त्याच्या पुढे त्या राहतात ऍक्च्युली. तर वडिलांच्या पश्चात 1995 पासून पंचांग कार्याची जबाबदारी. नवीन पिढी थांबायला सांगा हा, किंवा थांबा मॅडम, तुम्ही जरा, तुमचा आवाज कट होतोय. तुम्ही म्यूट थांबा, मी करा. थोडक्यात सांगतो कारण आपला वेळ खूप वाया जाईल त्याच्यामध्ये. तर मी थोडक्यात काही सांगतो मोहनरावांविषयी की 1995 पासून पंचांगाची जबाबदारी ते पाहतात आणि सगळ्यांच्या सोयी करता जुनी पंचांग जी आहेत ती 5-5 वर्षाची पंचवार्षीय पंचांगाचा सेट पुनर्मुद्रित त्यांनी केला. नवीन पिढी करता उपयुक्त असं छोटं दिनविशेष पंचांग त्यांनी बाजारामध्ये आणलं. आणि 2006 सालापासून जानेवारी ते डिसेंबर अशा प्रकारे नाविन्यपूर्ण दिनदर्शिका त्यांनी बाजारामध्ये आणली. मराठी भाषेमध्ये सुप्रसिद्ध असलेलं दाते पंचांग कन्नड भाषेतून उपलब्ध करून दिलं. आणि 2000 मला वाटतंय की ज्योतिषशास्त्रातल्या विद्यार्थ्यांकरता सुलभ लग्न साधन, कुंडली साधन आणि 1926 ते 2035 पर्यंतचे निरेन एफेमेरीज आणि धर्मशास्त्रीय निर्णय, निरेन एफेमेरीज ह्या 100 वर्षाच्या जवळजवळ त्यांनी बाजारामध्ये आणल्या. धर्मशास्त्रीय निर्णयाची मी तुम्हाला माहिती सांगितली. आणि ज्योतिष म्हणलं की किचकट अवघड असा जो भाग होता तो अतिशय सुलभ पंचांगा स्वरूपात त्यांनी मांडला. म्हणजे दैनिक सूर्योदय सूर्यास्तासाठी त्यांनी वेगळं पुस्तक प्रकाशित केलं आणि पंचांगामध्ये सुद्धा खूप बदल केले त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या छपाईमध्ये. सर्वसामान्यांकरता मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रूढी, समज, गैरसमज, बहुविध गोत्रावळी किंवा धर्मशास्त्रीय शंका समाधान वगैरे अशा प्रकारची पुस्तकं बाजारामध्ये आहेत. त्याच्याविषयी तेच आपल्याला जास्त माहिती देतील. आधुनिकतेचा कस जो म्हटला तर तुम्ही दाते पंचांगाची वेबसाईट आहे. आज अनेक गुरुजी आपल्याला रोजचं पंचांग जे पाठवतात ते दाते पंचांगाचं एक पेज असतं. SMS, मोबाईल, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग अशा माध्यमातून आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान याचा वापर दाते पंचांग करते. अचूक गणिताची परंपरा जी त्यांना लाभलेली आहे त्यासाठी सॉफ्टवेअरची निर्मिती
त्यांच्याकडून झालेली आहे. आणि हे दाते पंचांग हे एक टीम आहे. म्हणजे ज्यावेळी मी त्यांना परवा भेटायला गेलो त्यावेळी त्यांची खूप मोठी टीम आहे जी काम करत असते. नियमितपणे त्यांच्या जर तुम्ही सोलापूरच्या ऑफिसमध्ये गेलात तर अनेक लोक त्यांना भेटायला येत असतात. व्हॉट्सॲप, फोनवर, पत्रव्यवहार, ईमेल, अशा प्रकारे लोक त्यांच्याशी कनेक्ट असतात. काही लोक वेळ काढून त्यांना सोलापूरला भेटायला जातात. अशी त्यांची ख्याती आहे. आणि आमचा जवळचा संबंध म्हणजे अभिनव ज्योतिष जे मंडळ आहे सोलापूरचं त्याचे ते सर्वे सर्व आहेत, अध्यक्ष आहेत. अध्यापनाचं पण तिथं काम करतात. समर्थ सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष असं त्यांचा सामाजिक जो एक पैलू आहे तो खूप मोठा आहे. शैक्षणिक संघटनांमध्ये सुद्धा ते सक्रिय सहभागी आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या कराडमध्येच ते 2 ते 3 वेळा या पंचांगाच्या प्रचार प्रसारासाठी, ज्योतिषशास्त्र प्रसारासाठी व्याख्यान द्यायला आलेले आहेत. सोलापूरात झालेल्या 9व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचं त्यांनी यशस्वी आयोजन केलं, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि विशेष सांगायला तुम्हाला आवडेल की मी त्यांच्या घरी राहिला होतो. मी आणि धुंडीराज पाठक या अधिवेशनाच्या काळात मी त्यांच्या घरी राहिलो होतो. एवढं मोठं मन ह्या सर्व पंचांगकर्त्यांचं आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी जे अंग मोडून काम केलेलं म्हणतो आपण, की नुसतं एक आयोजक नाही तर कार्यक्रम किती उठावदार होईल, किती छान होईल याचं नियोजन तुम्ही सर्वांनी जर अनुभवायला पाहिजे होतं. आजकालच्या काळामध्ये सुद्धा ते शिस्तबद्ध नियोजन करणं खूप अवघड आहे, कारण आज तर इव्हेंट मॅनेजमेंट ही आपल्याला जोड आहे. त्या काळामध्ये त्या गोष्टी नव्हत्या. आणि पुरस्कार जर म्हटला तर त्याच्यावेळी आपला भरपूर वेळ जाईल. पण 2009 मध्ये भाग्यसंकेतच्या वतीनं त्यांना ज्योतिषी मदाभट पुरस्कार, 2010 मध्ये दिल्ली येथील कुंद कुंद भारतीय संस्थेतर्फे दिला जाणारा जैन समाजातील अखिल भारतीय स्तरावरील मानाचा आचार्य भद्रबाहू पुरस्कार, ज्योतिष महर्षी पुरस्कार, पंडित मदन गोपाल व्यास पुरस्कार, शाहू मोडक पुरस्कार, अशा मोरया गोसावी पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. आज आपण त्यांची परिचयामध्ये वेळ न घालवून देता त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी मोहनरावांना एक विनंती करीन की आम्ही जुन्या स्वरूपात जे होतो वेबसाईटच्या, त्यात आम्ही नवीन स्वरूपात आमची वेबसाईट उद्घाटन करायचंय तुम्हाला. आम्ही एक आमची www.vastuharmony.com या नावाने एक नवीन वेबसाईट सुरू केली. तर औपचारिक तुम्ही त्याचं उद्घाटन करायचं आहे. मी तुम्हाला कोहोस्ट बनवतो किंवा तुम्ही मला सांगा की उद्घाटन करा, मी त्याच्यावर क्लिक करतो, मग आपलं उद्घाटन होईल. मी तुम्हाला कोहोस्ट बनवलेलं आहे, तुम्ही सुद्धा क्लिक करू शकता याच्यावर. तुमच्याकडे समोरच्या जर लेटरवर. हा हा चालेल, करा करूया. क्लिक, हो करा. झालंय का? नाही झालं. झालं झालं झालं. झालं ना? हो. चला, तर ही vastuharmony.com आता या ठिकाणी आपण उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. हा, तर आता या पुढची सर्व सूत्र मी मोहनरावांकडे देतो आणि त्यांनी त्यांचं प्रास्ताविक माझं लांबलेलं आहे, ओळख पण लांबलेली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष त्यांचे विचार ऐकूया. आवाज म्यूट आहे तुमचा, आवाज आवाज म्यूट आहे, माईक म्यूट आहे, माईक. हा हा. माझ्यासमोर आता इथं घड्याळ नाही आहे, तेव्हा सचिनजी साधारणपणे काय तास सव्वा तास झालं की आपण मला त्याची हो सूचना द्या. हो 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 हो. येस, सुरू करूया. हो करा. सर्व ज्योतिषप्रेमी, वास्तुप्रेमी आजच्या या ऑनलाईन मीटिंगसाठी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं, आणि विशेषतः स्नेही सचिन बेहरे यांनी जे आता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, एक वेगळा हेतू त्यांनी समोर ठेवून ते आयोजन केलेलं आहे. कारण आता आपले सगळे सणवार समोर आलेले आहेत जवळ, आणि त्या सणवारांविषयी अनेक आपल्या मनामध्ये शंका असतात. तर त्याविषयी थोडंसं मी आधी बोलतो आणि थोडीशी पार्श्वभूमी पण सांगतो की 110 वर्षापूर्वी माझे आजोबा कैलासवासी लक्ष्मण गोपाळ दाते
यांनी या पंचांगाची मुहूर्तमेढ रोवली. आणि पुढं 1945 पासून माझे वडील तीर्थरूप कैलासवासी धुंडराज शास्त्री दाते हे पंचांग कार्यात तिथं त्यांना मदत करायला लागले. आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की आपले जे जुने गणित ग्रंथ आहेत तर त्या गणिताप्रमाणे येणारी स्थिती जी आहे ग्रहांची ती स्थूल येते. तेव्हा ती स्थूल येता कामा नये. ती लोकमान्य टिळकांनी पण 1906 मध्ये असं म्हटलं होतं की पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे. म्हणजे पंचांगामध्ये जी ग्रहस्थिती दिलेली आहे ती ग्रहस्थिती आपल्याला आकाशात दिसली पाहिजे. आणि मग त्याचा ध्यास घेऊन पुढे आम्ही सूक्ष्म गणित स्वीकारलं वडिलांनी. आणि माझे चुलते श्रीधरपंत दाते हे त्यांच्या कार्यात त्यांना मदत करायला लागले. अनेक चांगली सुलभ कोष्टके पंचांगात द्यायला सुरुवात केली. आणि 1977 सालपासून एक मिनिट मोहनराव, तुमचा आवाज गेलाय. आवाज आवाज हॅलो हॅलो. म्यूट म्यूट झाला, तुम्ही म्यूट म्यूट झाला. 1-2 मिनिटं. काहीतरी कारणाने काहीतरी कोणीतरी करताय. हा हा हा, ठीक आहे हम्म ठीक आहे. हम्म ओके. हा बोला. हो हो, हम्म बोला, ऐकू येते. हम्म. तर 95 पासून एक जबाबदारी माझ्यावर या ठिकाणी. आणि माझी तिसरी पिढी आता जाते पंचांगात काम करत असताना माझा भाऊ आणि माझा मुलगा हे चौथ्या पिढीतले पण या पंचांग कार्यामध्ये आहेत. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळं जे नवीन सगळं संगणकीय कॉम्प्युटराइज्ड जे सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर सगळा जास्तीत जास्त वापर करणे हे सगळं त्या दोघांमुळे शक्य झालेलं आहे. आणि पुढच्या काळात सुद्धा या तंत्रज्ञानाचाच वापर आपण अचूकतेसाठी आपण निश्चितपणाने करणार आहोत. कारण अचूक गणित असणं हे मुळात आमच्या पंचांगाचं वैशिष्ट्य आहे. या पंचांगामध्ये आपण जेव्हा कालगणना करतो, मुख्यतः पंचांगाचं काम काय आहे तर कालगणना करण्याचं आहे. आणि ही कालगणना करत असताना आपल्याकडं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशा प्रकारची मासांची रचना केलेली आहे. मग त्यामध्ये येणारी व्रतवैकल्य आहेत, सण आहेत, उत्सव आहेत. या सगळ्यांचा अंतर्भाव या पंचांगाच्या माध्यमातून केला जातो. आणि मग ज्योतिषी किंवा सर्वच लोक साधारणपणे सण व्रतांसाठी आपण हे पंचांग वापरतो. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी या कॅलेंडरवर कळतात. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की पुढचं पंचांगाचं काही महत्व काही राहणार आहे का नाही कॅलेंडरच्या युगामध्ये. कारण पुढच्या पिढीला सुद्धा ते अतिशय सोपं जातं. परंतु नुसतं इंग्रजी तारखेचं कॅलेंडर हे आपल्याला सणवार सांगू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी तारखा आणि वार असलेलं जर का कॅलेंडर आपण घेतलं तर फक्त 2च सुट्ट्या येतील, 25 डिसेंबर आणि गुड फ्रायडे. परंतु आपलं भारतीय पंचांग ज्या कॅलेंडरमध्ये आहे, जे आता काल 9 ऑगस्टला रक्षाबंधन होतं, तर पुढल्या वर्षी रक्षाबंधन कधी असेल हे कॅलेंडर नाही सांगू शकत. तर ते सांगण्याचं काम पंचांगाचं आहे. कोणत्याही तिथी, वार, नक्षत्र या सगळ्यांच्या आधारे आपले सणवार असतात आणि ते काम कॅलेंडर करू शकत नाही. पण कॅलेंडरमध्ये त्या गोष्टींचा समावेश केल्यामुळे कॅलेंडर आणि पंचांग यांचा एक समसंयोग त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. तो आम्ही पण केलेला आहे. पुढच्या काळातही रूप बदलणार आहे या सगळ्या गोष्टींचं. पण पंचांगाचं कार्य हे पुढच्या काळातही तसंच अबाधित राहणार आहे यात शंका नाही. कारण साधी गोष्ट सांगायची झाली सचिनजी तर 1 जानेवारीला आपण चला चांगला मुहूर्त आहे म्हणून आज कोणी खरेदी करा, गाड्या घ्या, वाहनं घ्या, घर घ्या अशी जाहिरात कुठे बघत नाही आपण. नाही पण बघत. पण काय म्हणतात त्याला, गणपती, गौरी, दसरा, दिवाळी, 3.5 मुहूर्त, गुरुपुष्यामृत या सगळ्या गोष्टींवर जी काही मोठी उलाढाल बाजारामध्ये होते तर ती केवळ आणि केवळ पंचांगात दिलेल्या या सगळ्या सणांमुळे होते. आणि भारतीय इकॉनॉमी जर आपण म्हणलं तर ती सांभाळण्याचं मोठं काम हे पंचांग करतं असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पंचांगाचं महत्व हे पुढच्या काळातही अबाधित राहणार आहे. मग आता हे सगळे सणवार साजरे करताना पूर्वीच्या काळी कसे केले जात होते, आत्ता कसे केले जात आहेत आणि कसे करायला पाहिजे याचं नेमकं त्या पाठीमागची शास्त्रीय भूमिका काय आहे, प्रथा काय आहेत याच्याविषयी आपण थोडंफार आपण बोलूया. आता साधी गोष्ट होती
की आता श्रावणामध्ये जे मंगळागौरी आल्या ते सगळे मंगळवारी उपवासाचे होते. म्हणजे योगायोगाने याच्या आधी 2015 मध्ये अशी परिस्थिती आलेली होती आणि त्याच्यानंतर ती आत्ता आलेली आहे. तर नागपंचमीला मंगळवार होता, पुढे एकादशीला शुद्ध एकादशीला मंगळवार होता. आता उद्या 12 तारखेला अंगारक चतुर्थी आहे, मंगळागौरीचं पूजन आहे. पुन्हा एकादशी आहे 19 तारखेला, तेव्हा मंगळागौर आहे. मग आम्ही काय करायचं नेमकं, अशा अनेक शंका लोकांच्या येत होत्या. आता या ठिकाणी असं आहे, साधी गोष्ट आहे की जर मंगळागौरीची पूजा करायची तर तुम्ही पूजा करू शकता, त्यामध्ये अडचण काही नाहीये. तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खा आणि ज्या देवाला नैवेद्य दाखवायचा का नाही अन्नाचा तर दाखवायचा, तर देवाला उपवास नाही. देवांना आणि पितरांना उपवास नसतो, कारण त्यांना आपण तो नैवेद्य दाखवतो आणि तो प्रसाद म्हणून आपण घेत असतो. त्यामुळं तिथं देवतांना नैवेद्य दाखवायचा. आपल्याला उपवास असेल तर आपण उपवास करायचा. घरातल्या ज्यांना उपवास नाहीये तो ते नैवेद्य स्वतः प्रसाद म्हणून घेतील. तेव्हा अशा प्रकारच्या शंका येत असतात. आता यावेळेस गणपती आहेत 27 तारखेला. अनेकांच्याकडे गणपती, सगळ्यांच्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्रामध्ये गणपतीचं आगमन होत असतं, त्याची पूजा अर्चा होत असते. हे पार्थिव गणेश पूजन आहे आणि पार्थिव याचा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे तो मातीचा गणपती. म्हणजे नाहीतर सगळ्याच वस्तू पार्थिव आहेत, पण मातीचं या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्याची जी काही पुराणातली कथा आहे ती आपण आठवा. आणि मग या मातीच्या गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये देवत्व येतं आणि मग पुन्हा उत्तर पूजा केली की त्यातलं देवत्व जातं. हा साधा त्यातला आहे, सगळ्याच बाबतीत आहे. मग हरतालिका असेल, वटपौर्णिमा असेल, ज्या ज्या गोष्टीत मंगळागौर असेल, तात्पुरतं देवत्व त्याच्यामध्ये आपण ते मंत्राने आणतो आणि पुन्हा मंत्रांनी विसर्जन करतो. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हा उत्सव 10-11 दिवसांचा केला, कारण त्याला त्यांनी एक चळवळीचं स्वरूप दिलेलं होतं की त्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करावी, स्वातंत्र्याविषयी एक आस्था निर्माण करावी. मग पोवाडे घालतील, राष्ट्र याच्यावरची व्याख्यानं होतील, अशा प्रकारचा तो विचार करून त्यांनी केला. वास्तविक आपल्या घरोघरी 10 दिवसांचा गणपती असला पाहिजे असं कुठेही शास्त्रात दिलेलं नाहीये. तो पहिलं खरं तर ते व्रत 1 दिवसाचं आहे. सकाळी त्याची पूजा करायची आणि संध्याकाळी उत्तर पूजा करून विसर्जन करायचं. पण थोडंसं उत्सवप्रिय त्यामुळे आपण ते आज नको, उद्याचा दिवस राहू दे जरा 1.5 दिवस, म्हणून तो 1.5 दिवसावर आला. मग 5 दिवसावर आला काही जणांच्याकडं. मग काही जणांच्याकडे गौरी बरोबर आपण विसर्जन करायला लागूया, कारण गौरी गणपती असा एक जोड शब्द आहे, त्यामुळे गौरी बरोबर विसर्जन करूया. मग पुढं टिळकांच्यामुळं ते 10-11 दिवसाचाही झाला. आत्ताच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचा विचार करताना आणि घरातल्या आपल्या वयाचा विचार करताना अनेक जण परंपरा आहे म्हणून 10 दिवसांचा गणपती थोडासा त्रास सहन करून चालू ठेवतात. तर माझं असं सांगणं आहे की मुळात शास्त्रामध्ये 10 दिवसांचा गणपतीचा उत्सव नाहीये. तेव्हा जर का आपल्याला शक्य होत नसेल अनेक कारणाने, तर आपण त्या उत्सवाचे दिवस कमी करू शकतो. त्याच्यामध्ये कुठलाही पापपुण्याचा विचार नाही, कारण मुळात गणपती हा 1 दिवसाचं व्रत आहे. हरतालिका आपण सकाळी पूजन करतो, संध्याकाळी त्याची आरती करतो, विसर्जन करतो. तसंच गणपतीचं पण आहे. पण काही कारणाने जरा गणपतीबद्दल जरा आपल्याला जास्तच प्रेम आहे. लहानपणापासून आपण अगदी लहान मुलाला काय शिकवतो, अरे मोरया कर म्हणजे नमस्कार कर, इतकं ते आपल्या अंगवळणी पडलेलं आहे गणपती आणि आपलं एकूण जे नातं आहे ते. आणि त्यामुळे या गणपतीचे आपण जे उत्सव करत असतो त्याच्यामध्ये आपण हे प्रामुख्याने लक्षात ठेवा, सकाळ संध्याकाळ त्याची पूजा होणं आवश्यक आहे. अनेकांच्या मनात प्रश्न असा येतो की आमच्या घरी गर्भवती आहे, आमची सून प्रेग्नंट आहे. आता गर्भवती हा शब्द कळेल की नाही माहित नाही, म्हणून प्रेग्नंट हा शब्द घेतो. तर आमच्या घरामध्ये कोणी मुलगी प्रेग्नंट आहे, सून प्रेग्नंट आहे, मग अशा वेळेस गणपती विसर्जन करायचं का नाही, अशी एक विचित्र शंका मनात मध्ये येते. त्या प्रेग्नंट असण्याचा आणि गणपती विसर्जन करण्याचा कुठलाही सुतराम संबंध नाही. त्यातला साधा भाग असा आहे की पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब असताना आपल्याला 2-4 काकू होत्या, 4 काकू 4 जावा अशा त्या असायच्या.
आणि मग अक्षरशः अष्टपुत्रा म्हणजे अष्टपुत्रा दर 1.5 वर्षाने पाळणा हलायचाच, कोणाचा ना कोणाचा तरी चालूच. मग आपल्या घरामध्ये गणपतीची फळीवर रांग लागली का हो? विसर्जन करताच आलं नाही असं काही झालंय का? तर असं अजिबात झालेलं नाहीये. तर आता ही अनसिक्युअर्ड जी भावना आलेली आहे ती मनातून काढून टाका. पण मुळात गणपती हा संकट हरण करणारा आहे, विघ्नहर्ता आहे. आणि मग आपल्या मनात असे कुठले तरी विचार घेऊन आमच्या घरात प्रेग्नंट आहे म्हणून आम्ही गणपती विसर्जन यावर्षी करणार नाहीये, ही भ्रामक कल्पना आहे. मुळात मगाशी म्हणल्यासारखं की मंत्रांनी आवाहन आहे आणि मंत्रांनी विसर्जन आहे. तुम्ही त्या स्थानावरून ते गणपतीची मूर्ती उचलली की त्याचं विसर्जन झाल्यातच जमा आहे. आता नंतर तुम्ही फक्त घाबरून ती पीस मध्ये, त्या शोकेस मध्ये आपण ठेवून देणार, त्याला काहीच अर्थ नाहीये. तेव्हा गणपती हा विसर्जन केलाच पाहिजे आणि त्याचा प्रेग्नंटशी काहीही संबंध नाही. तसंच अनेकांच्याकडे काय होतं की गौरी आल्या की तो आपल्या घरात ठेवलेला गणपती, स्टुलावर ठेवलेला, देवघरात ठेवलेला किंवा उंच कोनाड्यात ठेवलेला, तो तिथून काढून गौरीपाशी आणून ठेवतात. तेव्हा तसंही करू नका. कारण गणपतीला जागेवरून हलवलं की त्यातलं चलदेवत्व जातं. आणि म्हणून तसं न करताना गणपती जिथं बसवलेला आहे तिथंच बसवू द्या. गौरींचा आगमन, गौरी पूजन, गौरी विसर्जन हा वेगळा विषय आहे. कारण एक साधी गोष्ट आहे की ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे किंवा ज्यांच्याकडे 3 दिवसाचा आहे, 5 दिवसाचा आहे, त्या ठिकाणी कुठे हा प्रश्न येतो की गौरीच्या ठेवला पाहिजे. किंवा आमच्या तर म्हणजे अनेकांच्या घरी अनेकांच्या घरी गौरीचा नैवेद्य दाखवला की ते ताट झाकून ठेवतात आणि संपूर्ण दिवसभर ते झाकून दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून घेतो. तर आपण तसं करू नका. आपण जेव्हा देवतेला नैवेद्य अर्पण करतो त्या क्षणी त्या देवतेने तो नैवेद्य आपला स्वीकृत केलेला असतो. सत्यंवतेन परिशिंचामी म्हणून आपण नैवेद्य दाखवतो, तेव्हा तो नैवेद्य देवतेने स्वीकारलेला असतो. आता तो प्रसाद म्हणून आपण समजून घ्यायचा आहे. तेव्हा तो झाकून ठेवणं, एक रात्रभर झाकून ठेवणं, त्यातला कुठलाही पदार्थ कमी होत नाही. उलट शरद ऋतूचा काळ असल्यामुळे ते पदार्थ त्या ठिकाणी लवकर खराब होतात. आणि म्हणून आपण हे नैवेद्य जर झाकून ठेवत असाल तर ती प्रथा पण आपण बंद करावी. अनेकांच्याकडे तशी काही जणांच्याकडे प्रथा आहे, ती मी सांगितल्याप्रमाणे त्याने ती बंद पण केलेली आहे. तेव्हा आपण आपल्या या आत्ताच्या मीटिंग मध्ये ते मी विशेष करून आवाहन करतोय. दुसरं म्हणजे आपल्या घरात एखादी व्यक्ती गेली, ऐकू येत आहे ना? येतंय 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 हा, ऐकू. फटाके उडतात बाहेर म्हणून म्हणलं. हा. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये जर काही एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर मग वर्षभरामध्ये आम्ही गणपती बसवायचं की नाही, गौरी पूजन करायचं की नाही, नवरात्र, लक्ष्मीपूजन या सगळ्या गोष्टी करायच्या की नाही अशी शंका मनात येते. तेव्हा आपण आपण या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पूजा अर्चा सगळ्या प्रकारच्या करायच्या आहेत. फक्त एक वर्षभर वाटलं तर तुम्ही थाटमाट, आरास, दिव्यांची रोषणाई असे प्रकार न करताना आपण ती पूजा उत्सव आपण करायला पाहिजे आणि ती केलीच पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी काय होतात की म्हणजे एखादी व्यक्ती कुटुंबातली गेल्यानंतर देवा धर्माच्या बाबतीतच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये टीव्ही बघावं का बघू नये असं कोणी विचारत नाही. देवाच्या बाबतीत मात्र आम्ही हे करावं का करू नये हे मात्र अगदी विचारलं जातं. तेव्हा त्यातली पूजा अर्चा ही करणं आपलं कर्तव्य आहे, ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. नंतर आमच्याकडे महालक्ष्मी उभ्या असतात, पण यावर्षी आमच्या सासूबाई गेल्यामुळं मग त्या आम्ही यावर्षी उभ्या करायच्या का नाही करायच्या, का सोगड्यावर बसवायच्या, अशी पण लोकांच्या मनामध्ये शंका येते. तेव्हा असं काही नाहीये. जशी जशी आपली प्रथा परंपरा आहे त्या पद्धतीने आपण त्या महालक्ष्मीचं पूजन करायचंय. आणि असं कुठेही सांगितलेलं नाहीये की महालक्ष्मी उभ्या न करता सोगडावर बसवा 1 वर्षभर आणि पुढल्या वर्षीपासून पुन्हा महालक्ष्मी उभ्या करा, असं नाहीये. तर जशी प्रथा आहे, परंपरा आहे त्याप्रमाणेच करा. तरी सुद्धा आत्ताच्या काळामध्ये पुन्हा हाच प्रश्न येतो की आम्हाला उठ बस होत नाही. मग आम्ही आता महालक्ष्मीच्या बाबतीत काय करूया? त्यांना साडी नेसवणं, अलंकार घालणं इतक्या गोष्टी आता आमच्या वयोमानानुसार होत नाहीये.
मुले आमच्या जवळ नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्याचा डामडौल कमी करावा, सुगडावर बसवाव्यात. तो साठा उभा करून महालक्ष्मी उभ्याच करायला पाहिजे असं काही नाहीये. जर होत नसेल तर सुगडावर बसवा, धान्याच्या राशीवर बसवा आणि आपल्या घरातल्या एखाद्या टेबलावर सुद्धा तुम्ही बसवा आणि उभारून त्याची पूजा अर्चा करा. कारण शेवटी पूजा अर्चा होणं महत्वाचं आहे. अकरणात मंद करणं श्रेय असं आपल्याकडे सांगितलेलं आहे की ते सोडून देण्यापेक्षा न करण्यापेक्षा आपण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हा आपण विचार त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. कारण एक साधी गोष्ट आहे की या महालक्ष्मीच्या बाबतीमध्ये इतक्या प्रथा परंपरा आहेत. आता आमच्या कोकणस्थांच्याकडे 5 खडे असतात. त्या 5 खडे वाटीमध्ये ठेवून गौरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी म्हणून आम्ही पूजन करतो. नंतर काही जणांच्याकडे सुगडावर असतात, काही जणांच्याकडे धान्याच्या राशीवर असतात, काही जणांच्याकडे उभ्या असतात. तेव्हा या प्रथा परंपरा आहेत. जगन्माता एकच आहे शेवटी. ही जी गौरी आहे ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ही महालक्ष्मी ही सगळ्यांसाठी एकच आहे. आपण वेगवेगळ्या रूपामध्ये त्याची पूजा करतो. जसा कुलाचार असेल तसा आपण करतो. पण जर का आताच्या काळामध्ये होत नसेल तर आपण त्याच्यामध्ये संकोच करू शकता. आज आता घरामध्ये 5 भाज्या, 5 चटण्या, 5 12 भाज्या असं खायला पण कोणी नाही. तेव्हा आपण एक भाजी, एक कोशिंबीर, एक चटणीचा सुद्धा आपण नैवेद्य त्या महालक्ष्मीला दाखवू शकतो. अहो दात्यांच्याकडे जर का एक भाजी, एक चटणी, एक कोशिंबीर चालते तर कुलकर्ण्यांच्याकडे का चालत नाही? तर ती घरामध्ये ती प्रथा होती. आता जर का तेवढी माणसं घरात नसतील तर आपण अशा गोष्टींना आपण कमी करू शकतो. नैवेद्य हा व्हायला पाहिजे, त्या अर्थाने त्याकडे बघितलं पाहिजे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये सोयर आलं, सुतक आलं, त्याच्याविषयी काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आपल्या चर्चेमधनही आपण करू शकतो. तेव्हा या भाद्रपदामध्ये येणारा जो उत्सव आहे गणपती, तो आपण सगळेजण आनंद साजरा करूया. यावर्षी पाऊसही चांगला व्यवस्थित झालेला आहे सगळीकडे, त्यामुळं उत्सवही चांगल्या प्रकारे साजरा करता येईल. त्याच्यानंतर येतो तो पितृपक्ष. आणि मग पितृपक्षामध्ये पुन्हा अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. मला पितृपक्ष हे वाईट म्हणून सांगितलेलं नाहीये. त्यामध्ये विशेषतः महालय श्राद्ध करण्यासाठी सांगितलेलं. मग श्राद्ध करणे काही वाईट नाहीये. आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं, पूर्वजांना अन्न देणं हे आपण अशुभ कर्म जे मानतो ते मुळात अशुभ नाहीये. तर ती जसं आपण इकडे देवाची पूजा करतो तशी ही पितरांची पूजा आहे एक प्रकार. त्यामुळे आपण त्याविषयी सुद्धा महालय आपण करायला पाहिजे. आणि या सगळ्याची 15 दिवस जे सांगितलेले त्या 15 दिवसामध्ये आपल्याला ज्या दिवशी शक्य असेल त्या दिवशी आपण करा. खरं तर आपल्याला 15 दिवस सांगितलेलं आहे करायला. 15 दिवस आता कोणीही करत नाही. किमान आपल्या वडिलांच्या तिथीला किंवा नाही जमलं तर दुसऱ्या एखाद्या दिवशी पण हे महालयाचं श्राद्ध करावं की जेणेकरून आपल्या घरातल्या पूर्वजांचं, आपल्या कुटुंबातल्या जे आपले वडीलधारी मंडळी होऊन गेली त्या सगळ्यांचं स्मरण त्या निमित्ताने या महालय पक्षामध्ये होतं. ते होते म्हणून आपण आहोत ही साधी भावना त्याच्या पाठीमागे आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि पितृपक्षात आपण या गोष्टी कराव्यात. त्यानंतर येतं ते नवरात्र येतं आणि प्रतिपदा ते नवमी सगळ्यांच्या घरी नवरात्राचे वेगवेगळे कुलधर्म कुलाचार आहेत. कुणाकडे घट बसवतात, कुणाकडे नंदादीप लावतात, कुणाकडे रोज फक्त माळा अर्पण केली जाते. नंतर अनेकांच्याकडे 9 दिवस उपवास असतात. काही जणांना आता ते उपवास जमत नाहीत. आम्ही त्यांना सांगतो की बसता उठता करा. तोही शक्य नसेल तर केवळ अष्टमीचा करा की तो उपवास महाअष्टमीचा जो उपवास आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळे महाअष्टमीचा उपवास फक्त करा तरी पण चालेल. जसा पहिल्यांदा आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे आणि मग या सगळ्या उपवासाच्या गोष्टी कशा करायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. तेव्हा या पद्धतीने आपण करू शकतो. आता याच्यामध्ये पंचांगामध्ये आपण सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ, एकरात्रोत्सवारंभ असे दिवस दिलेले असतात. मग आपल्याकडे जर का सोयर सुतक येणार असेल किंवा आलं असेल तर आपण अशा वेळेस या दिवसही आपण नवरात्र सुरू करू शकतो. आता समजा एक कोणाला तरी सुतक आलाय आणि ते 5 दिवसांनी संपणार आहे नवरात्र सुरू झाल्यावर तर आपण उरलेले त्रिरात्रोत्सवारंभ 3 दिवसाचं नवरात्र करू शकतो.
आता अनेकांच्याकडे 9 दिवस करणं शक्य नाही. मगाशी मी म्हणल्यासारखं गणपती या बाबतीत जसं आहे तसं नवरात्रात सुद्धा जर का शक्य नसेल, आता वयोमानामुळे शक्य नसेल, तर आपण शेवटचे 3 दिवस सुद्धा आपण ते नवरात्र बसवून, कारण नवरात्र याचा असा अर्थ आहे की प्रतिपदा ते नवमी पर्यंत केलं जाणारं जे कुळाचार आहेत त्याला नवरात्र म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये ही सुद्धा सवलत आपल्याला शास्त्राने दिलेली आहे की आपण या पद्धतीने आपण त्रिरात्रोत्सवारंभ, 3 रात्रीचं नवरात्र, 1 रात्रीचं नवरात्र पण आपण करू शकतो. फक्त काय होतं की नवरात्र बसवल्यावर जर का सूतक आलं तर ते मात्र गणपतीसारखं आधी आपल्याला ते बंद नाही करता येत. त्यामुळे ते चालूच ठेवावं लागतं. अशा वेळी शेजारच्याकडून किंवा ब्राह्मणाला बोलून आपण त्याची घरातली पूजा करून घ्यावी आणि मग शेवटी नवरात्र थापण ज्या दिवशी असतं त्या दिवशी ते नवरात्र उठवावं. पण ही सुद्धा सोय आपल्या धर्मशास्त्रामध्ये या पद्धतीने केलेली आहे. तेव्हा हे मुळात या सगळ्यामध्ये श्रावण, भाद्रपद आणि अश्विन याच्यामधले जे सगळे सणवार आहेत त्यांच्याविषयी आपण अजूनही खूप करण्यासाठी उत्सुक आहोत. पण ते करत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, विभक्त कुटुंब पद्धती आहे, वयोमान आहे, या सगळ्याचा विचार करून आपल्याला त्याचा निर्णय करावा लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही 21 जणांनी एकत्र येऊन काल सुसंगत आचार धर्म नावाचं एक पुस्तक 2019 साली प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्वामी गोविंददेव गिरी हे आमचे मुख्य आधारस्तंभ आहेत. शंकरजी अभ्यंकर आहेत. आपल्या साताऱ्याचे विवेक शास्त्री गोडबोले आहेत. पुण्यातले काही गुरुजी आहेत. 2-3 आम्ही पंचांगकर्ते आहोत. 3 विदुषी त्याच्यामध्ये आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन 2 वर्षामध्ये 10 त्याच्या सभा घेऊन आम्ही काल 21व्या शतकातील काल सुसंगत आचार धर्म असं नावाचं पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये या सगळ्याचा विचार आपण त्या ठिकाणी हा दिलेला आहे की आत्ताच्या काळामध्ये आपल्याला धर्माचरण करण्यासाठी काय काय गोष्टी कशा पद्धतीने कराव्या लागतील या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये दिलेला आहे. धर्माची नाळ ही आपल्याला जोडून ठेवण्यासाठी हा केलेला प्रयत्न आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सूतक आहे, किती दिवस पाळायचं, आम्ही त्या चुलत काकांना पाहिलेलं पण नाहीये, तेव्हा त्यांचं किती दिवस पाळायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार या काल सुसंगत मध्ये दिलेला आहे. नंतर आपल्या घरामध्ये सध्याच्या काळात मासिक धर्माचं पालन केलं जात नाही, करणं शक्य नाहीये. तेव्हा अशा वेळेस नेमके सणवार आले तर करायचं काय. आता दोघं नवरा बायको 2 मुली आहेत, तर सातत्याने त्यांना घरामध्ये ही अडचण येणं स्वाभाविक आहे. पण मग घरातले सणवार बंद करायचे का अशा वेळेस, तर नाही. तरी कशा पद्धतीने केले पाहिजेत याचेही आपण त्या ठिकाणी विचार दिलेले आहेत. धर्मसंकट प्रसंगी रजस्वलेची शुद्धी म्हणजे मोठं प्रकरण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सध्याच्या काळात देहदान केलं जातं. मग देहदान केल्यावर आम्ही अंत्यकर्म करायचं का नाही करायचं असा एक प्रश्न निर्माण होतो. किंबहुना ते आई वडील लिहून ठेवतात आम्ही देहदान करतोय आणि आमचं काही करू नका. तेव्हा त्यांनी हे सांगण्याचा त्यांचा अधिकारच नाहीये. तर ते देहदान जरी त्यांनी केलेलं असलं तरी त्यांचा अंत्यकर्म करण्याचा अधिकार हा मुलाचा आहे आणि त्यामुळे मुलांनी ते अंत्यकर्म करायलाच पाहिजे. त्याची व्यवस्था पण आपण त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. अनेक गोष्टींचा उहापोह या पुस्तकामध्ये आम्ही केलेला आहे. अनुक्रमणिका दिलेली आहे. शेवटी शब्दसूची दिलेली आहे आणि त्या शब्दावरून सुद्धा तुम्ही त्या पानावर जाऊन आपल्याला पाहिजे ती माहिती आपण घेऊ शकतो. हे पुस्तक आपल्याला 180 रुपये त्याची किंमत आहे. पण फक्त 20 रुपये जास्ती घेऊन कुरिअरने किंवा पोस्टाने आम्ही ते तुमच्याकडं ज्यांना पाहिजे असेल त्यांना आम्ही पाठवू शकतो. माझा मोबाईल नंबर आपण सगळेजण नोट डाऊन करून घ्या. 9822659771 9822659771. आणि जरी आता कोणाला नाही मिळालं तरी आपल्याला सचिनजी तो नंबर देतील कधी पण. तेव्हा हे पुस्तक असेल किंवा इतर जी आमची पुस्तकं आहेत ती सगळी आपण कधीही मागवू शकता आमच्याशी संपर्क करून. ती आपल्यासाठीच काढलेली आहेत ती. आणि मुळात हेतूच तो आहे की पुढच्या पिढीसाठी आता घरी आपल्याला वडीलधारी मंडळी मार्गदर्शन करायला नाही येत कुणी. आणि मग कुणीतरी काहीतरी सांगतो, हा असं म्हणतो तो तसं म्हणतो आणि एक द्विधा मनस्थिती आपल्या मनामध्ये निर्माण होते. ती होऊ नये आणि म्हणून आम्ही काल सुसंगत आचार धर्म काढलेला आहे. त्याची हिंदी आवृत्ती पण आहे आणि कन्नड आवृत्ती पण आहे.
या तिन्ही भाषेतून ते आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. तेव्हा या सगळ्याचा आपण जरूर उपयोग करा. आणि आता जर का आपल्याला पंचांगाविषयी, गणित विषयी किंवा धर्मशास्त्राविषयी जर का कुणाला काही शंका असतील तर त्याची आपण थोडस एकमेकांशी संवाद साधूया. ज्योतिष विषयक प्रश्नांना म्हणजे भविष्यविषयक प्रश्नांचं काम आम्ही करत नाही पहिल्यापासून. त्यामुळं त्याच्याविषयी कोणी प्रश्न विचारू नयेत की अमुक अमुक आमची रास आहे, त्याला काय कधी योग कधी येणार आहे, अमुक कधी होणार आहे, असे प्रश्न फक्त विचारू नका. धर्मशास्त्राविषयी, पंचांगाविषयी, सणवार व्रतांविषयी आपण जरूर ते प्रश्न विचारा. आणि जशी शक्य असतील तशी त्याची जास्तीत जास्त आपलं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन. सचिनजीने एक अतिशय चांगलं संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा वास्तू हार्मनीचे, त्यांच्या टीमचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण आता पुढच्या आपल्या सुसंवादाला आपण सुरुवात करूया. मोहनराव, आपल्याकडं शुभांगी ननावरे लोणी काळभोरवरून जॉईन झाले. तर त्यांचा प्रश्न असा आहे की 2 प्रश्न त्यांनी पाठवलेत. जन्म नक्षत्राप्रमाणे नाव ठेवणे गरजेचे असते का आणि त्याचा काही फरक पडतो का? आणि दुसरा प्रश्न आहे की वाहन खरेदी मुहूर्तासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? आपण नामकरण करताना सुरुवातीला काही 4 नावं आपण देवाची, माचं नाव असतं, देवाचं नाव असतं, आपल्या कुलदेवतेचं नाव असतं, आणि त्यामध्ये जन्मनाव पण एक आपण, आणि ते ठेवायचं नाहीये. ते फक्त पहिली जी आपण 4 नावं घेतो ती कानात सांगतो आपण त्याच्या, आणि ती पाळण्या खालनं गुण गोविंद घ्या गोपाळ घ्या असं जी म्हणून ती करतो, त्याच्या पुरतच त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी महत्व आहे. ते नाव व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण ते ठेवायचं नाहीये. आपल्याला जे आवडेल ते आपण नाव ठेवायचंय 5वं. पण त्याच्या आधी ही 4 नावं आपण देवतांची घेतो. मास देवता असते, नक्षत्र असतं, नक्षत्र नाव असतं. तर या प्रकारे फक्त तेवढ्या पुरता त्याचा उपयोग आहे. म्हणून ते आपण जन्माक्षर, आपण त्याला पहिल्यांदा जन्म झाल्यावर काय बघतो, तर आपण त्याचं जन्माक्षर काय येत आहे, मग त्याची राशी काय येते, त्याचं नक्षत्र काय आहे याची आपण माहिती घेतो. त्याला काही शांती आहे का हे आपण जाणून घेतो. मग ते नामकरण करण्यापूर्वी आपल्याला ती शांती करायची असते, म्हणूनही त्याचा उपयोग होतो. कारण नक्षत्रांच्या पण शांती असतात त्याच्यामध्ये. तेव्हा एवढ्या पुरता त्याचा उपयोग आहे. पुढे त्या जन्म नावाचा उपयोग जो आहे तो उपनयनामध्ये आहे आणि पुढे लग्न जमवताना आहे. त्यामुळं त्यावेळेस त्याचा आपण विचार करूया. दुसरा प्रश्न काय होता त्यांचा, वाहन खरेदीसाठी. वाहन खरेदी. तर वाहन खरेदीसाठी आपली जी शुभ नक्षत्र आहेत सगळे आपण पंचांगामध्ये दिलेली, तर ती शुभ नक्षत्र आणि शनिवार आणि शक्यतो मंगळवार ही 2 वार सोडून आपण पंचांग शुद्धी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वैधृती व्यतिपात नको, शक्यतो विष्टीकरण नको, करी दिन नको, असे जे काही ग्रहण दिन असेल तर तो नको, असे काही दिवस आहेत ते सोडून आपण शुभ नक्षत्रावर शुभवारी आपण वाहन खरेदी करू शकतो. त्यातल्या त्यात सगळ्यांच्या अनुषंगाने सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे शुभवार आहेत. तर त्या वारी आपण ते, आणि शुभ नक्षत्री आपण वाहन खरेदी करू शकतो. अजून आपल्याला कराडहून ओंकार जोशी आलेत. तर ते प्रश्न एक विचारतायत की श्रावण महिन्यामध्ये सर्वांचा हट्ट असतो की नक्षत्र योगकरण जी शांती आहे ती करायची. मग अशा वेळी जर अग्नी नसेल तर दिनशुद्धी पण नसेल तर त्यावेळी शांती करता येते का? नाही, तसं नाही करता येणार. 12व्या दिवशी जर का तुम्ही करणार असाल तर तिथं काही प्रश्न येत नाही, अग्निवास पाण्याची आवश्यकता नाही. पण इतर वेळेस जर का तुम्ही करणार असाल तर तुम्हाला पंचांग शुद्धी आणि अग्निवास या दोन्ही गोष्टी पाहणं आवश्यक आहे. आणि मग तो श्रावण असू दे, भाद्रपद असू दे, ते पितृपक्ष असू दे, कोणताही असला तरी पण पंचांग शुद्धी पाहिजे आणि अग्नि तो असल्याशिवाय 12व्या दिवसानंतर जेव्हा करणार असाल तेव्हा मात्र तुम्हाला या 2 गोष्टी पाहणं आवश्यक आहे. ज्या शांती आहेत, जनन शांती, त्या वैधृतीची शांती असेल, व्यतिपाताची शांती असेल, भद्राची शांती असेल तर ती त्या दिवशी करायची नाही, कारण ती पंचांग शुद्धी नाहीये, त्या दिवशी करायची नाही. अमावस्येची शांत अमावस्ये दिवशी करायची नाही, तर ती अन्य दिवशी पंचांग शुद्धी आणि अग्निवास पाहून करायची. नक्षत्रांच्या शांती ज्या आहेत त्या मात्र तुम्हाला त्या करता येतील, म्हणजे ज्येष्ठा असेल, मूळ असेल, जे काय असेल ते.
तर त्यांच्या शांती करता येतील, पण पंचांग शुद्धी आणि अग्निवास या 2 गोष्टी मात्र महत्वाच्या आहेत. बरेच गुरुजी असं करतात की त्यांना वेळ हे शुभदिनी नसतो. मग विष्टीकरणावर, व्यतिपातावर किंवा अमावस्ये दिवशी शांती करतात. तर ते तुम्ही सांगितलं, खुलासा केला, खूप छान केलं. आपल्याला कोणीतरी एक मेसेज पाठवलाय की दाते पंचांगाच्या पुस्तकांचा फोटो. तर मी इथं वेबसाईट दाते पंचांगाची शेअर करतोय. तुम्ही दाते पंचांगाची जी प्रकाशन आहेत ती स्क्रीनवर बघू शकताय. इथं तुम्हाला दिसत आहेत त्यांची जी पुस्तकं आहेत. त्या पुस्तकं सुद्धा त्याच्यामध्ये धर्मशास्त्राची आहेत, आचार धर्म आहे, अधिक मास महात्म्य आहे. हे सगळं तुम्हाला शॉपिंगसाठी त्यांनी तिथं दिलेलं आहे. आणि वेगवेगळ्या दिनदर्शिका, छोटं पंचांग, मोठं पंचांग वगैरे. तर ज्यांना पुस्तकं पाहिजे आहेत ते दाते पंचांगाची अधिकृत वेबसाईट आहे. पंचांगावर पण ती छापलेली आहे मला वाटते. तर ते व्हिजिट करू शकता ज्यांना कव्हर बुक बघायचे आहेत त्यांनी. या ठीक आहे. निमित्ताने पुढल्या वर्षी अधिक महिना आहे. हो. ज्येष्ठ महिना अधिक आहे, 17 मे ते 15 जून. आणि तुम्ही अधिक मासाचा आता उल्लेख केलात म्हणून सहज सांगून ठेवलं. 2026 मध्ये. 26 मध्ये. हो. आणि 2026 मध्ये सिंहस्थ पण सुरू होतोय. अरे वा. आणि दोन्ही यावेळेसचा सिंहस्थ हा त्रिखंडात्मक आहे. म्हणजे. जे 31 ऑक्टोबरला तो सिंहवेत येतोय, पुढे 24 जानेवारीला तो पुन्हा कर्केत जातोय, हम्म. पुन्हा नंतर जून मध्ये सिंहवेत येतोय 27ला. आणि पुढे मग 6 महिन्यांनी पुन्हा तो कन्येत जातोय, कन्येतून वक्री होऊन पुन्हा सिंहवेत येतोय. असा तो बर. सिंहवेतून कर्केत, कन्येतून सिंहवेत असं केल्यामुळे तो 3 खंडामध्ये त्याची विभागणी आहे. आणि हा बर. त्रिखंडात्मक सिंहस्थ आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येतोय. 72-75 वर्षांनी हा आलेला आहे. 1955-56 ला आलेला होता. त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच पुन्हा तो येतोय. तेव्हा जरा एक वेगळीच पर्वणी ही त्रिखंडात्मक सिंहस्थाची आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. छान. आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत. आपल्याला हरिभाऊ जगताप पुण्यातून प्रश्न विचारतायत. हरिभाऊ, तुम्ही असाल तर माईक तुमचा अनम्यूट करा. त्यांनी असं लिहिलंय की इंटरकास्ट मॅरेज जे लोक करतात त्यांच्यासाठी पिंडदान करण्याबद्दल शास्त्रात काही माहिती आहे का? त्यांना पितृपक्षात काय विधी करता येतो का? तसा त्यांना अधिकार आहे का? नाही, एकदा तुम्ही लग्न केलंय म्हणल्यावरती तुमच्या घरातली झाली व्यक्ती. त्यामुळं ती ती जेव्हा जन्म देते दुसऱ्याला, तेव्हा त्या मुलाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करायचं महालयातलं. त्यामुळे तिथं ते इंटरकास्ट आहे का आणखीन काय आहे का पोटशाखेतला आहे अमुकायचा आहे विचार करायचं काही कारण नाहीये. कारण मुळात या गोष्टी कराव्या का करू नयेत हा एक वेगळा सामाजिक आशय आहे. पण आता हम्म. जर का ज्यांनी केलेलं असेल तर त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आणि त्यांना मुलंही त्यांनी जन्माला घातलेली आहेत. तेव्हा हम्म. त्यांचा महालय करण्याचं काम हे मुलांचं आहे. त्यामुळं मुलांचा तो अधिकार आपण काढून घेऊ शकत नाही. आणि बर. सगळ्या समाजामध्ये म्हणजे इंटरकास्ट असू दे तर काही असू दे, सगळ्या समाजामध्ये आपल्या पूर्वजांचं पितरांचं स्मरण करणं हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने आहेच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे कोणाचंच काही. मग ते बरोबर. ब्राह्मण असू देत, मराठा असू देत, वैश्य असू देत आणि कोणी असू देत, या सगळ्यांच्या मध्ये श्राद्ध, काय म्हणतात त्याला, पितृस्मरण हे सांगितलेलंच आहे आणि ते सगळ्यांनी करायलाच पाहिजे. मगाशी मी सांगितलंच की ते होते म्हणून आपण आहोत, ही हो. त्यातली साधी भावना आहे आणि ती नाळ आपल्याला तुटू द्यायची नाहीये. म्हणून ते जे आहे ते वडील आजोबा आणि पणजोबा इथपर्यंत आपण त्या 3 पिढ्यांपर्यंत आपण त्यांचं त्या ठिकाणी स्मरण करतो. अरे भाऊ, तुमचं समाधान झालंय का? काही का वेगळा आशय होता तुमचा विचारायचा? नाही नाही, बरोबर आहे. हा, ठीक नाही, आहे. समाधान झालं, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण हा. भगवद्गीतेत सांगितलेलं होतं हे संकरित जे लोक असतात त्यांना पिंडदान करण्याचा अधिकार नाही असं काय सांगितलेलं आहे? नाही, ते पुन्हा तो थोडासा काळाचा जर का विचार केला तर त्या काळातल्या गोष्टी आता आपण जर का त्या पद्धतीने करतच नसू तर आपल्याला ते स्वीकारणं क्रमप्राप्त आहे. आता जगतापजी, एक मला सांगा की विधवांचा विवाह पूर्वी होत होता का? होत नव्हता. मग आता विधवांचा विवाह पुन्हा होतोय, त्यांना मुलं होत आहेत. मग पहिल्या पतीपासून झालेली मुलं, दुसऱ्या पतीपासून झालेली मुलं, हा विचार पूर्वीच्या 200 वर्षापूर्वी कुठं होता? नव्हता. मग आता त्यांची व्यवस्था आपल्याला लावली पाहिजे की नाही? केलं तर जात आहे. मग तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कोणचं? कार्याकार्य व्यवस्थित हो. कार्य काय आणि अकार्य कायची व्यवस्था लावणारं शास्त्र.
हे प्रमाण मानलं पाहिजे. आणि त्या अर्थाने आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहतोय. जी गोष्ट पूर्वी घडतच नव्हती ती जर का घडत असेल तर त्याची व्यवस्था लावण्याचं काम हे शास्त्रकारांचं आहे. आणि ते काम आम्ही काल सुसंगतच्या माध्यमातून केलेलं आहे. कारण धर्मसिंधू निर्णय सिंधू मध्ये याला कुठलाही आधार नाहीये की असं करावं असं करू नये. पण जे आता केलं जात आहे, घटस्फोट घेऊन ती पुन्हा दुसरं लग्न करते, तो पुन्हा म्हणजे पुरुषाला अधिकार होता स्त्रीला अधिकार नव्हता, या सगळ्या गोष्टी आपण 50-60 वर्षापूर्वी अनुभवलेल्या आहेत. पण आता या गोष्टी सर्रास केल्या जातात, तेव्हा यांचं सुद्धा आपल्याला व्यवस्था लावली गेलीच पाहिजे की शेवटी पण. आणि ते व्यवस्था लावण्याचं काम आम्ही या काल सुसंगतच्या पुस्तकाद्वारे आपण ते केलेलं आहे. त्यांचा आशय हा वर्णसंकर होता की काही वेळा असं होतं की एक धर्माची पत्नी आणि एका धर्माचा पती, त्याच्यातून जे मूल जन्माला येतं त्याची धर्मावरची आस्था नसती, असा त्याच्या मागचा आशय आहे भगवद्गीतेमध्ये. ठीक आहे, आपल्याला नाही तो नाही, तुमची त्यात शंका पुन्हा समजा. त्यात पुन्हा तो संकर कोणचा मानायचा, अनुलोम हो, विलोम विवाह, हे सगळी आता आपण त्याच्यावर चर्चा करण्यात काही चर्चा अर्थ न नाही. करणे योग्य आहे, बरोबर आहे. तर आपल्याला विट्यावरून विद्यार्थिनी आहेत आपल्या, मनस्विनी मुसळे असं तुम्हाला म्हणतात वा त्या. वा, माहित आहे हा, त्या. हा, त्यांच्या तर त्या पदवीदान म्हणतात की समारंभाला गेलो होतो, परीक्षा घ्यायला गेलो होतो मी हो, विट्याला. तर त्यांचा प्रश्न असा आहे की पितृपक्ष सर्व धर्मांसाठी आहे का? जे अग्निसंस्कार करतात त्यांच्यासाठी पितृपक्ष आहे का? कारण लिंगायत धर्मामध्ये करणे उचित आहे का? हा, कारण शेवटी पितर ही संज्ञा आहे. आणि पितर त्यांच्या धर्मात सुद्धा जे कोण असतील ते पितर या योनीत मध्ये गेलेलेच असतात. प्रकार वेगळा करू शकतात ते, की आमच्याकडे अमुक नाहीये, पिंडदान नाहीये किंवा अमुक नाहीये. आपल्याकडे सुद्धा ते प्रकार आहेतच की सपिंड करणार नसाल तर ब्रह्मार्पण करा, ते नसेल तर केवळ दक्षिणा आणि शिधा द्या, आणि पण तर्पण करा, म्हणजे त्यांचं स्मरण करा, त्यांच्या प्रत्येकाचं नाव आणि गोत्र घेऊन. तर हं. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. काही जणांचा काळही वेगळा असतो. पण आपल्याकडे साधारणपणे आता या अनुषंगाने मी सांगतो फक्त, की आपण सगळे ज्योतिष अभ्यासक आहात, वास्तू अभ्यासक आहात. मग हाच काळ का सांगितला आपल्याकडे? भाद्रपद महिना. हा, भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्षच का सांगितला? तर याला ज्योतिषशास्त्री उपपत्ती सुद्धा खूप हे आहे. कारण आपल्याकडे 6 महिने दक्षिणायन, 6 महिने उत्तरायण सांगितलेले आहे. आणि दक्षिणायन हा पितरांचा दिवस. मग तो जेव्हा कर्केत जातो सूर्य, आणि तेव्हा जेव्हा ते दक्षिणायन सुरू होतं, आणि म्हणजे दिवस सुरू होतो त्यांचा. आता कर्क ते मकर पर्यंत 6 राशी झाल्या, आणि दिवस हा 12 तासांचा. तर एका राशीला 2 महिने, 2 तास असं आपण गृहीत धरू. तर त्याचा जर का विचार केला तर कर्क, सिंह, कन्या, म्हणजे तुळे कन्येत गेला, पुढे तो गेला की पितृपक्ष सुरू होतो. म्हणजे साधारणपणे ती वेळ येते आपली सकाळी 11 ते 1च्या दरम्यानची. आपण एक बरोबर. इमॅजिन करतो या ठिकाणी. तर हो. ते 11 ते 1 वेळ येते. आणि म्हणून त्या ठिकाणी पितरांची जेवणाची वेळ येते, भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो कन्येत सूर्य असताना आपल्याला तो पितरांना जेवायला घालण्यासाठीचा तो महालय आपण करतो. आणि जर का त्या 15 दिवसामध्ये आपल्याला जमलं नाही तर सूर्य तुळेत आहे तोपर्यंत, म्हणजे आपण आणखीन आता सध्याच्या काळात आपण 1:30-2ला जेवतोय सध्या आपण सगळेजण, तसे होय. पितरे थोडेसे उशिरा जेवतील. पण तुळेत सूर्य असेपर्यंत, म्हणजे वृश्चिकेत सूर्य गेला म्हणजे आता इंग्रजी तारखेप्रमाणे 15-16 नोव्हेंबर पर्यंत आपण हे पितृपक्षातलं राहिलेलं श्राद्ध, महालय, पितरांचं स्मरण, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीच्या दिवशी करू शकतो. इतकी मुभा शास्त्रकारांनी दिलेली आहे. आपण जे दरवर्षी श्राद्ध करतो तिथं मात्र आपल्याला त्या तिथीलाच करावं लागतं. पण महालयातलं श्राद्ध हे आपण त्या पितृपक्षात नाही जमलं तर पुढेही 16 नोव्हेंबर पर्यंत करू शकतो आपल्या सोयीने. कारण आता बहुतेकांना सगळ्यांना रविवार लागतो, सुट्टीचा दिवस लागतो. आणि रविवार सध्या जागतिक शुभ दिन मानतो मी, बरं का सचिनजी. की आम्हाला प्रत्येक गोष्ट रविवारी लागते. काही बरोबर. कारण आहेत त्याला. आता अनेकांच्याकडे आपण सध्या पाहतोय की रविवारी शुक्रवारची सवाष्ण, शनिवारचा मुंजा आणि सोमवारचा ब्राह्मण जेवायला घालतात हो, एकाच दिवशी रविवारी. कारण बरोबर. आम्हाला प्रत्येक याला कुठली रजा मिळणार, काय मिळणार, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मी पुन्हा म्हणल्यासारखं करतायत ना, तेवढी तरी आता अजून त्यांना करायची इच्छा आहे ना, ती होय. त्यांचे कुठेतरी शास्त्राचे कडक नियम लावून ते काढू नका, तर करा म्हणून सांगायचं. तेवढं ते केलं जातं. तसंच या पितृपक्षात सुद्धा आपण 15 नोव्हेंबर पर्यंत आपण कोणत्याही दिवशी आपलं राहिलेलं महालयातलं पितृश्राद्ध आपण करू शकतो. एक अजून एक प्रश्न विचारलाय की पंचांगामध्ये अमृत जे लिहिलेलं असतं त्याच्याविषयी थोडी उहापोह करा.
तिथीच्या समोर अमृत सिद्धी योग बहुतेक म्हणायचं असेल त्यांना. हो, तो वार आणि नक्षत्र यांच्याशी संबंधित आहे तो. त्यामुळे साधा आहे की गुरुपुष्य अमृत हा अमृत योगच आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की तो अमृत योग झाला. सोमवारी श्रवण आलं की तो अमृत योग झाला. असे वार आणि नक्षत्र यांचा योग आला त्याला अमृत सिद्धी योग म्हटलेला आहे. आणि असे 7 वारांचे 7 अमृत योग हे पंचांगामध्ये आपण देतो. त्या अमृत योगावर तो अमृतच आहे, म्हणजे नावाप्रमाणे तो शुभ योग आहे. आणि त्यामुळे त्या शुभयोगावर काही गोष्टी आपण खरेदी करतो. त्यात सगळ्यात महत्व गुरु पुष्यामृताला जरा जास्त दिलंय, कारण पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. त्याचं वर्णन करताना सांगितलं की जसा पशूंमध्ये सिंह श्रेष्ठ तसं नक्षत्रांमध्ये पुष्य श्रेष्ठ. पण मात्र गमतीची गोष्ट अशी आहे की गुरु पुष्यामृत किंवा पुष्य नक्षत्रावर विवाह वर्ज्य सांगितलेलं आहे. ते विवाहाला सांगितलेलं नाहीये. मूळ नक्षत्रावर करता येतो पण गुरुपुष्याला नाही करत. हो, नाहीये. ते आता आपल्या ऋषीमुनींनी नेमकी ही नक्षत्र का घेतली आणि ती का घेतली नाहीत याचा म्हणजे विचार हा अगम्य आहे. त्यामुळे तो करण्याच्या फंदात पडू नये. पण काही नक्षत्र अगदी शुभ असताना सुद्धा हे सांगितले आहेत, ज्या नक्षत्रांना शांती आहे ती शांती असलेली नक्षत्र सुद्धा आपल्याला असलेल्या उपनयनाला चालतं, मूळ सगळीकडे चालतं. म्हणजे उपनयन, विवाह, वास्तू सगळ्याला मूळ नक्षत्र चालतं. आणि मूळ नक्षत्र हे एका बाजूने शांतीला सुद्धा खूप सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे बाकीचं पटकन लक्षात येत नाही, पण मूळ नक्षत्रावर एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली की मात्र डोक्यात काहीतरी संभ्रम निर्माण सुरू होतात त्याच्याविषयी. शीलाजी, तुम्ही काही प्रश्न विचारणार आहे? तोपर्यंत मी एक प्रश्न विचारतो. तुमचा माईक अनम्यूट सर करा. नमस्कार. सर नमस्कार. माझा प्रश्न असा होता की आजकाल आपल्याकडे विदेशांमधल्या पण व्यक्तींच्या कुंडल्या बनवायला किंवा याच्यासाठी येतात. तर त्यावेळी माझं जे ऑब्झर्वेशन आहे की जे उत्तर ध्रुवाच्या जवळचे जे देश आहेत तिथे दिनमान जे असतं ते एक तर फार मोठं असतं जूनमध्ये किंवा मग डिसेंबरच्या सुमारास फार कमी असतं. तर मग मध्यान्ह हा जो कन्सेप्ट आहे तो आपण त्या दिनमानाचे एक्झॅक्ट अर्धे तास करायचे का? म्हणजे समजा 18.5 तास दिनमान असेल तर मग आपण 9 तासांवरती मध्यान्ह आहे असं मानायचं का? असा माझा प्रश्न होता. तिथं फरक कसा येतो की दिनमानाचा अर्धा करून तो सूर्योदयात मिसळायचा आहे. त्यामुळे सूर्योदय सुद्धा त्यांचा तेवढाच लांबलेला असतो किंवा जवळ आलेला असतो. खूप लवकर असतो, पहाटे 4ला असतो किंवा कधी कधी 8ला पण असतो. काय त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेमध्ये आपल्याला ते 9 तास मिसळायचे किंवा 9 तास किंवा जे काय तुमचे दिनमानाचा जो अर्धा भाग येईल तो. आणि तेव्हा ती मध्यान्हाची वेळ येते. त्यामुळे ती मध्यान्हाची वेळ ही अगदी फक्त 9 तासाशी निगडीत नाहीये, तर ती सूर्योदयाशी निगडीत पण आहे. अच्छा, म्हणजे ती साधारण मग पुन्हा 12 ते 2च्या सुमारासच येते असं आपण 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत कधीही येऊ शकेल. हा, धन्यवाद सर. सर अजून एक छोटा प्रश्न आहे की नाही तुमचं पूर्ण होऊ द्या बोलणं. बोला. दुसरा प्रश्न असा होता की दक्षिणेमध्ये राहू कालला खूप महत्व दिलं जातं, त्याच्याबद्दल आपण काहीतरी सांगावं. बापरे, राहू काल म्हणजे फारच त्रासदायक आहे सध्या. म्हणजे दाते पंचांगात राहू काल असताना मुहूर्त कसा काय दिला गेला इथपर्यंत विचारणारे लोक आहेत. आणि मुळात ही राहू काल ही संकल्पना खरोखरच दक्षिणेकडनंच आलेली आहे आणि ती इतकी प्रभावी ठरलेली आहे की आता आम्ही कोणत्याही गोष्टीला म्हणजे अगदी कोर्टात सुद्धा सांगतात आता केस चालू नका, राहू काल चालू आहे म्हणून. त्यामुळे ते राहू कालाला फार महत्व देऊ नका. तो राहू काल सुद्धा जो आपण दिलेला आहे तो 4:30 ते 6 काय सकाळी 9 ते 10:30 वगैरे जो दिलेला आहे तो फार स्थूल आहे. म्हणजे 6 वाजताचा सूर्योदय गृहीत धरून आपण ते केलेलं आहे. आम्ही आता जेव्हा आमच्या सॉफ्टवेअरवर जेव्हा राहू काल देतो मागणी आहे म्हणून, तेव्हा अर्ध्या पाऊण तासाचा फरक पडतो त्याच्यामध्ये. कारण सूर्योदय सूर्यास्ताशी निगडीत तो राहू काल येतो आणि प्रत्येक गावचा सूर्योदय सूर्यास्त हा वेगवेगळा असतो. म्हणजे मुंबई आणि नागपूर याच्यामध्ये 25 मिनिटाचं अंतर आहे आणि आम्ही आता मुंबईच्या सूर्योदयाप्रमाणे जर का राहू काल दिला तर नागपूरला तो 25 मिनिटाचा फरक आहे. तेव्हा हा राहू काल एक वेगळाच विषय आहे, पण तो अगदी कुठल्याही ठिकाणी तो लावला जातो. त्यातल्या त्यात सरकारी कामं असतील,
आपले महत्वाचे काही भेटीगाठी असतील, अशा काही व्यावहारिक गोष्टींसाठी तो टाळता आलं तर टाळावा, पण सरसकट प्रत्येक कर्मासाठी नशिबाजून राहू कालाची शांती सांगितलेली नाही आमच्याकडे कुठं. त्यामुळं नाही, तर हर्षल राहू काल नेप्च्यून प्लुटोची जर होत असेल, हर्षल नेप्च्यून प्लुटोची शांती जर गुरुजी करत असतील, तर उद्या राहू कालाची पण होईल. हो तर सांगायला लागतील, हो, काय तर सांगता येत अजून एक नाही असा ते. प्रश्न आहे आपल्या वास्तूच्या विद्यार्थ्यांचा, की रविवार मंगळवार हे वास्तुशांतीसाठी वर्ज्य आहेत. तर मग असे काही विद्यार्थी विचारतात की वास्तू बघायला जाऊ का नको, इथपासून जायचं. वास्तूची जी कर्म आहेत, म्हणजे ग्रह प्रवेश किंवा रत्नस्थापना किंवा अनुषंगिक म्हणजे लौकिक ग्रह प्रवेश ज्याला आपण म्हणतो, तर तसे करू शकतात का रविवार मंगळवार? अगदी लौकिक गृहप्रवेशाला तर काहीच प्रश्न येत नाही, कारण लौकिक गृहप्रवेश हा काय फक्त मालकासाठी नाही दिलेला. आता एखादा भाडेकरू आहे आणि हा. त्याला जर का ते घर बदलायचं आहे, तर तो सुद्धा त्या लौकिक गृहप्रवेशावर घर बदलू शकतो. वास्तुशांतीच्या आधी घरामध्ये जर राहायला जाऊन आपल्याला काही तिथं व्यवस्था करायची असेल, तर हम्म. आपण त्या ठिकाणी लौकिक गृहप्रवेशावर जाऊन नंतर मुहूर्तावर वास्तुशांती करू शकतो. कारण आता 4-4 महिने वास्तूचे मुहूर्त नसतात. हो. आणि मग आम्ही आमचं सगळं घर तयार झाल्यानं आम्ही दुसरीकडे 15-15 हजार भाडं भरायचं का? हम्म. असा साधा व्यावहारिक मुद्दा आहे, म्हणून त्याला बरोबर. व्यावहारिक गृहप्रवेश असंच आम्ही त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या गृहप्रवेशावर वास्तुशांत करायचे नाही, वास्तुशांतीच्या मुहूर्तावर वास्तुशांत करायचे. आणि त्यासाठी रविवार मंगळवार वर्ज्य आहे. वास्तूच्या इतर कर्मांसाठी रविवार मंगळवार हा वर्ज्य नाही. बरोबर. कारण वास्तुशांतीमध्ये जे आपल्याला जी नक्षत्र सांगितलेली आहेत, ज्या तिथी सांगितलेल्या आहेत, जे वार सांगितलेले आहेत, तो मुहूर्त शास्त्राचा विषय आहे, वास्तूच्या कर्माविषयी तो नाहीये. आणि म्हणून तो आपण सुरुवातीलाच भूमिपूजन करताना किंवा पायाभरणी करताना आपण तो वर्ज्य केलेलाच असतो दिवस. हम्म. इथं रविवार मंगळवारी भूमिपूजनाचे मुहूर्त नसतातच कधी. नसतात. बरोबर. हा, त्यामुळे ती सुरुवात जी आपण केलेली आहे तिथंच आपण त्याची सुमुहूर्तावर किंवा चांगला दिवस किंवा नक्षत्र बघूनच आपण केलेली आहे, किंवा प्रत्येक गोष्टीला पुढे आपण ते पाहायला पाहिजे असं काही नाही. हा. आता एक दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आपण जेव्हा पंचांगामध्ये अवकडा चक्र पाहतो, तर आमच्या ज्योतिषच्या क्लासमध्ये काही हुशार विद्यार्थी आहेत आणि खरंच त्याचं निरीक्षण चांगलं आहे. त्यानं यावेळी विचारलं, मी तुमच्याशी फोनवर बोललो पण, की अवाकडा चक्रामध्ये पिढा दिवस जो दिलेला आहे, तो पिढा दिवस नेमका कसा वापर करायचा किंवा त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण जर सांगितली आता या माध्यमातून. अवाकडा चक्रामध्ये जो पिढा दिवस दिलाय प्रत्येक, मला वाटतं नक्षत्राला किंवा राशीला पिढा दिवस आहे नाही, तो. चरणाला आहे. चरणाला आहे. हा, चरणाला आहे. हम्म. प्रत्येक नक्षत्राच्या चरणाला पिढा दिवस आहे एक. हम्म. आणि त्याचबरोबरीनं दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये आपल्याला असा विचारावा लागतोय, की पंचांगामध्ये आपण ताराबल आणि चंद्रबलाचा विचार करतो. त्यामध्ये चंद्रबलावरून मुहूर्त ग्राह्य धरावे का ताराबल? पंचांगामध्ये खरं डिटेलमध्ये दिलेलं आहे की कृष्ण पक्षामध्ये ताराबल आणि वगैरे वगैरे. तरी पण व्यावहारिक दृष्ट्या जातकाच्या म्हणजे यजमानाच्या दृष्टीने सोयीस्कर कुठला मुहूर्त हा चांगला असतो? आता आपण पिढा दिवसाकडे येऊ. प्रत्येक नक्षत्राच्या चरणाला पिढा दिवस दिलेला आहे. आणि मग काही ठिकाणी शून्य दिलेलं आहे, हो. काही ठिकाणी दिवस दिलेले आहेत, विशिष्ट संख्या दिलेली आहे, 9 दिवस, 10 दिवस, 3 दिवस वगैरे. आणि काही ठिकाणी शून्य दिलेलं आहे, आणि काही ठिकाणी म्हणून पण दिलेलं आहे. तर आपण याचा खुलासा करूया की जिथं दिवसांची संख्या दिलेली आहे, 9 दिवस, 10 दिवस, 60 दिवस, 18 दिवस, तर त्या आपल्याला जर का एखादी पिढा नक्की माहित असेल की या नक्षत्राच्या चरण सुरू असताना मला या ठिकाणी पीडा सुरू झालेली आहे, आजार असेल, संकट असेल आणि काही असेल, तर ती इतके दिवस तुम्हाला साधारणपणे संभाव्य दिवस ते त्या ठिकाणी आपण दिलेत की इतके दिवस तुम्हाला ती पीडा भोगावी लागेल, अशा अर्थाने. आता जिथं शून्य आहे तिथं ती तुम्हाला लगेचच त्याचं निराकरण त्या दिवशी, त्याचं 0 दिवस म्हणजे फार काही त्रासदायक नाहीये. आणि म्हणजे अनलिमिटेड, आम्ही त्याचे दिवस, ठराविक दिवस सांगू शकत नाही. म्हणजे जन्मभर, तर जन्मभर म्हणजे जन्मभर नाही, पण बराच काळ. अनलिमिटेड. बराच हा, काळ म्हणा. बराच काळ, अनलिमिटेड, अशा अर्थाने त्या पिढा दिवसांचा आपल्याला त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. साधारणपणे ग्रामीण भागामध्ये जेव्हा विचारायला जातात तेव्हा ते काय आता ताप आलाय, आणखीन काहीतरी झालंय, विंचू चावलाय, अमुक झालाय, ह्याच्या वेळेस ते विचारायला जातात तेव्हा किती वाजता झाला आला, तुला हे कळलं, मग त्यावेळेस नक्षत्र चरण कोणचं होतं हे बघून ते ग्रामीण जोशी त्यांना ते पिढा दिवस सांगतात.
अनेकांना त्याचा अनुभव येतो, पण ते येतोच आहे. संभाव्य दिवस आहेत. ते बरोबर. अगदी परफेक्ट तितके दिवस त्याची पीडा राहील असं काही नाही, ते संभाव्य आहेत. हा. दुसरा प्रश्न की चंद्रबल आणि ताराबल याच्यामध्ये विचार कुठला करावा? बरोबर, चंद्रबलाला प्राधान्य आहे बर. सगळ्याच ह्याच्यामध्ये. पण जर का आपल्याला कृष्ण पक्षामध्ये चंद्रबल मिळत नसेल तर हा. त्या ठिकाणी ताराबलाला प्राधान्य द्यावं असं त्या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. पण ओके. प्रामुख्याने चंद्रबल हे प्रत्येक गोष्टीला आधी चंद्रबल असणं हे महत्वाचं आहे. मग ते तारा कसे पाहिजे, मग जन्म नक्षत्रापासून त्या दिवशीच्या नक्षत्रापर्यंत त्याचं संख्या किती आहे ती बघून त्याला 9ने भागून 3, बरोबर. 5, 7 राहिला तर मग ताराबल नाही, इतर हो. काही तर ताराबल आहे, अशा अर्थाने ते बघायचं. पण तिथे विपत प्रकरण. चंद्रबल नसताना त्याला प्राधान्य आहे. बरोबर. तर आता एक वन प्लसला कोणीतरी प्रश्न विचारलाय, तुम्ही जर डिटेल सांगितलं तर बरं होईल, की बरेच गावी एकाच आडनाव असलेले कुटुंब असतात तेव्हा सुतक किती दिवस पाळा. तर तुम्ही स्वतः प्रश्न विचारा, तोपर्यंत मी एक मोहनरावांशी चर्चा करतोय की आता आपल्याला जसं त्यांनी सांगितलं की राहू काळाचा एक जो विषय आहे, तर त्याप्रमाणे खरं तर राहू काळ हा एक त्यातला पार्ट आहे. मला वाटते की असे 8 हो, असे प्रकारचे गुलिक काल आहे, यमगंट काल गुलिक काल आहे. आहे, यमकंटक हम्म, आहे. हम्म, तर हम्म. त्याच्याविषयी ज्योतिषशास्त्राची माहिती जर तुम्ही थोडी करून घेतली तर त्याच्यामध्ये 8 काळ असतात आणि होय. फक्त राहू काळाला प्राधान्य देणं हे कितपत योग्य आहे ह्याचा तार्किक विचार तुम्ही करावा. तर वन प्लसचं कोणी जॉईन झाले त्यांनी मी स्वतःहून प्रश्न विचारा. हा बोला. नागरगोजे. हा बोला बोला. ग्रामीण भागामध्ये बरेच वेळा की गाव अख्खं एका आडनावाचं असतं, म्हणजे गोत्र एक असतं आणि कुणाचं ना कुणाचं सारखं सुतक चालू असतं. तर हे कितपर्यंत पाळलं गेलं पाहिजे? कारण घरामध्ये पूजा अर्चा किंवा वाचन किंवा अनुष्ठान किंवा अशा काही जी विधी असतात ह्याच्यात खंड करायचा का करायचा नाही? हम्म. या सगळ्याचा विचार करून आपण काल सुसंगत मध्ये हा विचार दिलेला आहे की आत्ताच्या काळामध्ये सख्खे जे आहेत, जे एका आई वडिलांचे असलेले भाऊ जे आहेत, त्यांच्या घरातले जे राहणारे आहेत, त्या सगळ्या एकत्र कुटुंबात राहणाऱ्या सगळ्यांनी 10 दिवस पाळावं. ज्यांचे आजोबा एक आहेत, म्हणजे ज्यांचं चुलत नातेसंबंधातून सुतक आलेलं आहे, अशांच्या पासूनच 3 दिवस पाळावं. आणि चुलत नातेसंबंध आणि त्याच्या पुढं म्हणजे ज्यांचे पणजोबा एक आहेत, अशा नातेसंबंधातून आलेले सुतक हे 1 दिवस पाळावं. हे सगळ्या गोष्टी स्नेहसंबंधाशी निगडीत आहेत, नातेसंबंधाशी निगडीत आहेत आणि आपल्याशी असलेल्या अंतराशी संबंधित आहेत. पूर्वीच्या काळी सुद्धा हेच होतं. आपलं आयुष्य खूप होतं. 1000 वर्षाचं आयुष्य असताना 7 पिढ्या आपण ती व्यक्ती पाहू शकत होती. आता ते आयुष्य पुढं पुढं कमी होत होत आता 100 वर्षापर्यंत आलेलं आहे आणि त्यामुळे आपण 3च पिढ्या फक्त पाहू शकतो जास्तीत जास्त. आणि त्यामुळे या सगळ्या 3 पिढ्यापर्यंत आपण हा विचार केलेला आहे. आणि आता होतं काय की आम्ही चुलत काकाला आमच्या कोणी घरातल्यांनी पाहिलेलं पण नाहीये. आणि जो आपल्याला मोबाईलद्वारे जो लगेच संदेश येतो, इतर वेळेस काहीही संबंध नसतो, पण लगेच ही घटना मात्र लगेच कळवली जाते आणि मग काय करावं असा प्रश्न येतो. म्हणून त्यासाठी आपण हे विचार दिलेला आहे. हा एकदा विचार स्वीकारला की त्या भावकीमधलं सुतक हे सगळ्यांचं जे भावकीतले तुम्ही म्हणता ते भावकी, याचा अर्थ 5व्या 6व्या 7व्या पिढीतले 8व्या पिढीतले ते. त्यामुळे त्यांनी 1 दिवस पाळलं की तो विषय त्या ठिकाणी संपून जाईल. ज्यांचे सख्खे नातेसंबंध आहेत त्यांनी 10 दिवस पाळणं आवश्यक आहे. जे आजोबा म्हणजे ज्यांचे आजोबा एक आहेत, चुलत नातेसंबंध, तिचं 3 दिवस पाळावं. आणि एका घरात राहणारे जे आहेत, मग कुणी का असेना, त्या सगळ्यांनी मात्र त्या घरातल्याच सुतक हे 10 दिवस मात्र पाळलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. आता या निमित्ताने सांगतो की आता विवाहित मुलीचं सुतक, विवाहित मुलगी तिचं सुतक आई वडिलांना किती? 3 दिवस, बरोबर. हा. पण बरोबर. आता जर का ती विवाहित मुलगी घटस्फोट घेऊन जर का वडिलांच्याकडे राहत असेल आणि जर का ती गेली तर वडिलांनी 3 दिवस पाळायचं का? तर नाही पाळायचं. तर त्यांनी 10 दिवस पाळलं पाहिजे. कारण ते बरोबर. एकत्र राहत आहेत, एका कुटुंबातले ते झाले आहेत. आता ती विवाहित आहे, मग धर्मशास्त्रामध्ये याची व्यवस्थाच नाहीये. नाहीये. ही बरोबर. व्यवस्था आम्ही काल सुसंगत मध्ये दिली की घटस्फोटित मुलगी जर का पित्याच्या घरी मृत झाली तर आई वडिलांनी 3 दिवस नाही तर 10 दिवस पाळलं पाहिजे. हम्म. कारण पुन्हा इथं स्नेहसंबंध आहे, हम्म. नातेसंबंध आहे. या सगळ्याचा विचार या पुस्तकामध्ये या पद्धतीने केलेला आहे.
आणि म्हणून मी काय सांगतो की भावकीमध्ये करत असताना त्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन अशा प्रकारची एक पूजा करावी. आणि ती जर कुणी मागितली तर मी त्या पूजेचा एक छोटासा विधी केलेला आहे, तर तो सुद्धा मी तुम्हाला पाठवून देईन. की सप्तर्षी जे आहेत, तर त्या सप्तर्षींची पूजा करायची, आपल्या गोत्राच्या ऋषींची पूजा करायची आणि पहिल्यांदा गणेश पूजन करून संकल्प सोडायचा की आम्ही आता याच्या पुढच्या काळामध्ये या पद्धतीने सुतक पालन करू. सख्यांचं 10 दिवस, चुलतांचं 3 दिवस, चुलत चुलत पासून पुढे सगळ्यांचं 1 दिवस, असा संकल्प करून गणेश पूजन करून सप्तर्षींचं पूजन करून पंचगव्य प्राशन करून त्याने हाच विचार धार्मिक पद्धतीने स्वीकारायचा की जेणेकरून त्या गावातली व्यवस्था पूजा अर्चेची चालू राहील. नाहीतर अनेकांचे सण गेले कित्येक वर्षामध्ये 2-3 वर्ष सलग झालेलेच नाहीयेत, हो. वेगवेगळे सण. आणि अजून एक तेव्हा ती या अनुषंगाने अशी एक शंका आहे की आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये गावामध्ये अनेक एकाच आडनावाचे अनेक लोक असतात. तर एक व्यक्ती गेल्यावर सगळ्या बायका कुंकू लावत नाहीत, कुंकू पुसतात स्वतःच. तर ती पण एक उहापोह जर तुम्ही केला तर खूप बरं होईल. अजून एक मला सांगायचं आहे की एक शेवटचा प्रश्न आपण घेणारी श्वेता नी प्रश्न विचारलेला आहे त्यांचा. कारण आपण 8:45 वाजलेत जवळजवळ आता, आणि गेले अरे 1 तास बाप झाले आपल्याला ते मार्गदर्शन करतात आणि त्यांनी सांगितलेलं की आपल्याला वेळेची थोडी जाणीव करून द्या. तर मला असं वाटतं की आपल्याला भाग 2 करावा लागेल मोहनराव याच्याविषयी. तर हा शेवटचा श्वेता, तुम्ही जर माईक अनम्यूट करणार असाल तर आपण एक प्रश्न विचारूया, तोपर्यंत मोहनराव माझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. हा, हा नमस्कार सर. एक हा. मिनिट श्वेता, श्वेता एक मिनिट. हा मी जो कुंकाविषयी ते प्रश्न विचारला मोहनराव, तो बरोबर बोला. आहे. ते काय आहे, पुरुषांनी गंध लावू नये असं आहे खरं तर. बायकांनी गंध हे लावलंच पाहिजे, कारण ती तिचं ते सौभाग्य म्हणून ते प्रतीक आहे त्या ठिकाणी. बरं. आणि पूर्वी काय व्हायचं की घरात बायका बाहेर पडत नव्हत्या, त्यामुळे ते घरात तशा राहिल्या तरी काही लोकांना फारसं कळत नव्हतं. आता तसं होत नाहीये, पण मुळात ते असं कुठेही सांगितलेलं नाहीये. पुरुषांना मात्र त्या ठिकाणी गंध लावायचा नाही. तिलक गंधमुक्ती आपण ज्याला म्हणतो, ती 13व्या दिवशी झाल्यानंतर त्यांनी ती गंधमुक्ती झाल्यावर गंध लावायचा आहे. बायकांनी मात्र ते रोज लावलं पाहिजे. ते लावत नाही ती चुकीची प्रथा आहे. श्वेता विचारा तुमचा प्रश्न. हा नमस्कार सर. हं. मला ऍक्च्युली विचारायचं होतं की आता म्हणजे पंचांगमध्ये असं अनेक वेळा हे श्राद्ध असं येतं. म्हणजे आता परवाच हं. नारळी पौर्णिमा झाली, मग तिथे श्राद्ध होतं. म्हणजे हे श्राद्ध काय असतं, मला त्याच्याबद्दल नाही विचारायचं होतं. नाही, श्राद्ध म्हणजे आपल्या आई किंवा वडील हम्म, यांचं त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं असं. जर का ते पौर्णिमेला गेले असतील तर ते पौर्णिमा श्राद्ध असं लिहिलेलं असतं. आपण म्हणजे पौर्णिमेला, त्या श्रावण पौर्णिमेला गेलेल्यांचं श्राद्ध कधी करावं, कारण श्राद्धाला जो काळ दिलेला आहे त्याला अपराह्नाचा काळ असं म्हणतात. साधारणपणे तो 1:30 ते 4. ते 1:30 ते 4 या वेळेत ती जर का त्यांची मृत्यूतिथी येत असेल तर त्या दिवशी त्यांचं श्राद्ध करायचं आहे, असं त्या ठिकाणी तो श्राद्ध हा दिवस म्हणून दिलेला असतो. ओके. बरं त्या थँक्यू. तिथीचा उल्लेख केला असतो. अच्छा. पंचमी श्राद्ध, षष्ठी हम्म, श्राद्ध, हम्म. अष्टमी श्राद्ध. म्हणजे श्रावणातली अष्टमीला जर कोणी गेलेले असतील तर त्यांचं श्राद्ध कधी करायचं याचा त्या ठिकाणी आपण उल्लेख केलेला असतो. पुण्यावरून हा उल्हास प्रश्न विचारतायत की आजकाल दशक्रिया विधी 3 दिवसातच करतात, तर ते योग्य आहे का? नाही, चुकीचं आहे. कारण तो का करतात तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, तर बाकी सगळ्यांचं सुतक संपवावं म्हणून किंवा आणखीन काही गोष्टी म्हणून. मग घरातल्या आई वडिलांच्या बाबतीमध्ये त्या मुलांनी 10 दिवस पाळलं म्हणून त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण इतरांचं सुतक जर का हा विचार स्वीकारला आपण की आजोबा एक आहेत तर 3 दिवस पाळा, पणजोबा एक आहेत तर 1 दिवस पाळा, मग त्यांनी 10 दिवस ते करू देत नाही तर न करू देत. घरच्यांनी पाळलं पाहिजे, घरातल्या घरच्यांनी लोकांनी पाळलं पाहिजे आणि पाळलं. बाकीच्याने 3 दिवस आणि 1 दिवस पाळून आपली सुटका करून घ्यावी. बरोबर. काही हा, प्रश्न येत नाही. त्याचं तुला. कारण असं आहे, हा, की जर का या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा असेल ना हा, तर तिथं अवयव श्राद्धही 9 दिवस करायचे आहेत. बरोबर. आणि ते त्या सूक्ष्म देहाला पुन्हा ते अवयव सगळी प्राप्ती होते आणि मग 10व्या दिवशी त्याला पाथी श्राद्ध केलं जातं आणि मग त्याला तिथून पुढे गती मिळते. आणि बरं. म्हणून जर काही संकल्पना मान्य असेल तर आपण तिसऱ्या दिवशी किंवा 5व्या दिवशी आपण दावा करणं हे अवयव श्राद्धाच्या दृष्टिकोनातून चुकीचं ठरतं ते. ठीक आहे, एक शेवटचा प्रश्न मी घेतो आणि थांबूया. कोल्हापूरवरून आपल्याला डॉक्टर तेजराज तेंडुलकर प्रश्न विचारतायत की काय आता नवीन आधुनिक पद्धतीने
जे दशक्रिया विधी होतात, जसं पुण्यात ज्ञानप्रबोधिनी वगैरे संस्था करतात, तर त्याच्याविषयी तुमचं मत काय? हा शेवटचा प्रश्न आहे आणि आपण प्रार्थना करून नंतर थांबणार आहे. आणि मला असं वाटतं की मोहनराव, तुमच्याविषयी लोकांना इतके मनात प्रश्न आहेत की आता सुद्धा अजून चॅटबॉक्समध्ये मेसेज येत आहेत. तर आपण एक, मला असं वाटतं की गणपती झाल्यानंतर एक भाग 2 आपला हा विषय घेऊ. तोपर्यंत जर कोणाला पुस्तकं मागवायची असतील तर शिल्पानी चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे मोहनरावांचा, ज्यांनी लिहून घेतला नाही त्यांच्यासाठी नंबर आहे. पहिल्यांदाच जो पहिला चॅट बॉक्स मधला मेसेज आहे तो मोहनरावांचा नंबर आहे. तुम्हाला घरपोच या विषयीची पुस्तकं त्यांनी सांगितली. धर्मशास्त्रीय शंका भाग 1-2, त्याच्यानंतर आता कालसुसंगत बद्दल जे प्रत्येक वेळी सांगतायत ते, की त्याच्यामध्ये काही तुम्हाला उपाय दिलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. तर मी आता शेवटचा प्रश्न घेतोय तेजराजचा, की शॉर्टकट असा नाही पण जे ज्ञानप्रबोधिनीची पद्धत आहे त्याच्याविषयी तुमचं मत काय, असं त्यांचं मत आहे प्रश्न. आता या ठिकाणी थोडस सांगायचं तर ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने जे केलं जातं हा. ते धर्मशास्त्र विचार मंडळ आणि उपदेशशास्त्रींनी जो विधी केलेला आहे, हा. उपदेशशास्त्रींनी जो विधी केलेला आहे, तर तो हा. थोडासा काही भागामध्ये तो रूढ होत चाललेला आहे. हम्म. त्यांनी त्याला थोडस संकोच करून त्याचं स्वरूप दिलेलं आहे, एकाच दिवशी सगळं करण्याचं. पण बरोबर. त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे, कारण हम्म. ते 10वा हे करत नाही त्या ठिकाणी, हम्म. आणि 10वा नंतरच्या दिवशी करतात. इथं हम्म. मुळात 10व्या दिवशी होणं अत्यंत आवश्यक असतं. हम्म. पुढचा विधी जो आहे तो आपल्याकडे सुद्धा मी अनेक वेळा सांगतो की 11व्या दिवशी किंवा 12व्या दिवशी तुम्ही एकाच दिवशी सगळे विधी करा. थोडासा वेळ लागेल पारंपरिक पद्धतीने करताना, पण आता जर का सवड नसेल आपल्याला तर आपण एकाच दिवशी सगळे विधी 11-12 हे सगळे आपण एकाच दिवशी करू शकता. उदक शांत जो आहे ते आपण येणाऱ्या रविवारी करा, काही प्रश्न नाहीये, कारण ती केवळ गृहशुद्धार्थ आहे. हम्म. त्यामुळे उदक शांत आपण नंतर करू शकतो. हे सगळे विधी करत असताना, प्रबोधिनीच्या पद्धतीने करत असताना, त्यांनी त्याचा संकोच करत असताना थोडीशी त्याच्यातल्या काही त्रुटी मला ज्या जाणवतात त्या आहेत, त्या दूर जर त्यांनी केल्या तर ती सुद्धा एक पद्धत थोडीशी चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. पण जरा त्यामध्ये काही त्रुटी आहेत, तेव्हा आपल्या सुद्धा पुरोहितांनी जर का शक्य असेल, एखाद्याला करणं आवश्यक असेल, तर एकाच दिवशी सगळे विधी 11, 12, 13, 10वा नाही, 10व्या दिवशीच व्हायला पाहिजे. 11व्या दिवशी तुम्ही सगळे विधी एकाच दिवशी करा, थोडा वेळ लागेल पण एकाच दिवशी तुम्ही करू शकाल. आता ओके. एक चॅटवर एक प्रश्न आला, त्याचं एक उत्तर देतो मी. घरात मृत व्यक्तीचे फोटो लावावेत का लावू नयेत? अवश्य लावावेत. त्याच्यामध्ये कुठलाही भाव आपण मनात चांगल्या भावनेने लावतोय आपण. होय. 200 वर्षापूर्वी फोटो कुठे होते? होय. नव्हते. त्यामुळे या सगळ्याचा ओहापोह आपल्या कुठल्या ग्रंथामध्ये केलेलं नाही, लावावं का लावू नये ते. पण पूर्वीच्या काळी 150-300 वर्षापूर्वी राजांच्याकडे दिवाणामध्ये त्यांची तैलचित्र लावली जात होती पूर्वजांची. त्यामुळे तैलचित्र हे फोटोच आहे शेवटी. त्यामुळे फोटो लावायला अजिबात हरकत नाहीये. कोणत्याही दिशेला, आपल्या घरात ज्या दिशेला आपल्याला भिंत चांगली मिळेल त्या दिशेला लावा. त्यांचं तोंड दक्षिणेकडेच असलं पाहिजे किंवा उत्तरेकडेच असलं पाहिजे अशी कोणतीही संकल्पना त्यामध्ये नाही. कारण मुळात ही फोटो ही संकल्पनाच जर 200 वर्षापूर्वी नव्हती, तर आता ते कुठल्या दिशेला असावेत नसावेत हा विचार हम्म. सुद्धा मनात आणू नये. मला वाटतं जसं पुस्तकासाठी मी नंबर दिला, तसं जर का आपल्याला कधी धर्मशास्त्राविषयी किंवा आचरणाविषयी जर का आपल्याला काही अडचण आली तर आपण फोन करू शकता. जरी मी घेतला नाही तर तुम्ही माझं दार ठोठावल्यामुळे ते उघडण्याचं काम माझं आहे, तर मी ते मला वेळ मिळेल तेव्हा मी दार नक्की उघडेन आणि तुमचा शंका समाधान करेन. सचिन बेहरेने अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं नियोजन केलं आणि खरोखरच याची एपिसोड होणं थोडस आवश्यक वाटतंय सगळ्यांनाच. तेव्हा मला असं आपण वाटतं जरूर. की तुम्हाला जर वेळ असेल म्हणजे मोहनराव, कारण आता काही जणांनी असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे की म्हणजे आमच्या काही शंका आहेत, पण मला वाटतं वेळेचा तुमचा पण, आणि 9 वाजलेत आता. हो 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 तर मला वाटतं की भाग 2. आणि मला असं वाटतं की जे जे आज विशेष म्हणजे मोहनराव, जे आपल्याकडे 71 लोक आता आपण पार्टिसिपंट आहोत, म्हणजे तुम्ही आणि मी सोडता जो 69 लोक आहे आपण. तर तुम्ही जर वैयक्तिक काही शंका, मी वारंवार सांगतो की जर आधी काही सांगून ठेवले तर विषय लांबत नाही. जर तुमच्या चालेल. शंका तुम्ही 1 महिना जर एक दिल्या, तर 1 महिन्यानी हम्म. आपण साधारण गौरी गणपती गेल्यानंतर म्हणजे अनंत हम्म. चतुर्दशीनंतर एक वेळ आपण भेटू शकतो. हम्म. आणि आजकाल काय झालं मोहनराव, की पुस्तकं लोक वाचतात पण हम्म. पुस्तकातल्या परत शंका परत तुम्हाला ते विचारतील. हा हो, एक ते ते शंका ही स्वाभाविक न आहे. संपणारी कापूस कोंड्याची गोष्ट आहे. हम्म.
तर मी आणि आमच्या दुसरं हा सचिनजी, या हा कोरोनाचा एक आपण काय वरदान म्हणूय, की हा आपण एखाद्या गावात जर का आपण तो कराडमध्ये जर का तुम्ही माझा कार्यक्रम ठेवलात, तर हा कराडमधलेच लोक येतील ऐकायला. हो पण हो या झूम मुळे आज तुमचे जिथं जिथं संबंध आहेत, मग हो परदेशात असतील, दिल्ली हो मधले असतील, मध्य प्रदेश मधले असतील, ते लोक या सगळ्या ठिकाणी तुमच्या जॉईन या झाले. हो सगळ्या जॉईन होऊन त्याचा फायदा घेत आहेत, लाभ घेत आहेत. ही एक बरोबर. कोरोनाचं एक वरदानच म्हणावं लागेल. होय आणि होय. तुम्ही याच्यामध्ये खूप मास्टर आहात. तुम्ही आणि जयश्री बेलसरे वगैरे अ, हो खूप छान केलंय. निश्चितपणे धुंड्या पाटकांची खूप या ठिकाणी आठवण येते. ते होय असते तर आणखीन एक थोडं झंझावातच होतं ते, खरं होय म्हणजे. होय. आणि आपण सुद्धा ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पुढे सांभाळताय, नेताय. आणि प्रामाणिकपणा, आपल्या कोणत्याही कर्मामध्ये पहिल्यांदा प्रामाणिकपणा असला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते आपण पाळताय, याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद धन्यवाद. आपले विद्यार्थी रावसाहेब नागरगोजे आभार प्रदर्शन करतील आणि सर्वांच्या इच्छा ह्या आपण निश्चित पूर्ण करणार आहे. याविषयी काही 2-3 मला सूचना द्यायच्या आहेत की आज जसं चॅटबॉक्समध्ये तुम्ही काही प्रश्न विचारले ते पण लाईव्ह विचारू शकता. पण बऱ्याचदा अशा काही प्रश्न येतात आपल्या मनामध्ये की जे आपल्याला समोर व्यक्ती आल्यानंतर पण पडतात आणि काम करताना सुद्धा येतात शंका. तर त्या बरोबर. शंकांवर काळानुसार काही उपाय किंवा काही मार्गदर्शन आवश्यक असतं की जे आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये नाही आहेत. तर आपण पुढचा भाग निश्चित घेऊया. रावसाहेब, तुम्ही आभार प्रदर्शनाचं छान काम करा. नमस्कार सर. 1995 साली मोठे दाते सरांनी पुणे विद्यागृहाच्या प्रांगणामध्ये व्याख्यान दिलं होतं दुपारी 3 ते 5. होय. आणि त्या व्याख्यानाच्या वेळेला दाते पंचांगाच्या किमतीबद्दल एकाने असा खोडसळ प्रश्न विचारला होता. त्यावेळेला सरांनी सांगितलं होतं की दाते पंचांग हा विक्रीचा भाग नाही, तो संवर्धनाचा भाग आहे, धर्म संवर्धनाचा भाग आहे, आणि म्हणून आम्ही त्याची किंमत वाढवत नाहीत. तर दाते पंचांग हे अनेक पिढ्यापासून नुसतं माहिती नाही तर धर्म संवर्धनाचं काम करतंय. म्हणून आपलं योगदान अतिशय या कामामध्ये मोठं आहे. आणि खरंय. हे योगदान लक्षात घेऊनच सरांनी आपलं आज व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं. आणि अमूल्य अशी माहिती, कारण बऱ्याच शंका, बऱ्याच अर्धवट माहितीचे आमच्यासारखे लोक भरपूर येतात समाजामध्ये वावरणारे, आणि आम्ही छाती ठोकपणे काहीतरी चुकीचं सांगून देतो. तर बरोबर. आमच्यासारख्या लोकांना याच्यातून खरी माहिती मिळाली तर ते आणखी पुढे पाजरत जाताना व्यवस्थित जाणार आहे. आणि म्हणून आपले अतिशय सर्व विद्यार्थी वर्ग, कोलॅबरेशन मधील किंवा वास्तुशास्त्रामधील किंवा वास्तू हार्मोनीचे सर्व माजी विद्यार्थी, आत्ताचे विद्यार्थी आणि सरांच्या वतीने मी आपले आभार मानतो सर. आणि बेरे सरांनी हे आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि दुसरे आभार मी यासाठी मानणार आहे की सोलापूरच्या अधिवेशनामध्ये मी 3ही दिवस हजर होतो आणि मी एकदम अरे वा. टार्गेट विद्यार्थी त्यावेळेचा तसा. पण पाठक सरांनी मला कान पकडून अक्कलकोटला जायला सांगितलं. अक्कलकोटला जा, मुक्कामी रात्री काय करणार इथं बसून तू, जर हॉलमध्ये येत नाही तर. त्यावेळेपासून मला अक्कलकोटचं दर्शन व्हायला लागलं स्वामींचं. सुरू झालं. त्यामुळं वा. ते अधिवेशन माझ्या जीवनातला एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. तर मी सरांचं आणि तुमचं अतिशय मनपूर्वक आभार मानतो सर्वांच्या वतीने. धन्यवाद. आपण शांती प्रार्थना करूया आणि थांबूया. हम्म.